म्हणजे माझी ती बेस्ट फ्रेंड होती. आता जवळपास आता आपण हा कार्यक्रम 7:30 चालू केलेला आहे. आता साधारणपणे 7:33 झालेले आहेत. 1-2 मिनिटं आपण अजून हवं असेल तर वाट बघू आणि त्यानंतर मी माननीय सीताराम राणे साहेबांना विनंती करेल की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण मांडावं. राणे साहेब, मी आपल्याला अनम्यूट करतोय. हॅलो, येतोय हा ऐकायला? सर. हो सर, आवाज येतोय. ऐकायला आवाज येतोय ना? हो सर, आवाज येतोय. ना? येतोय. हॅलो, करूया सुरुवात. हा सर, मी श्रीप्रसाद सरांना सुद्धा अनम्यूट केलेलं आहे. येस सर, येस सर. ओके. राणे साहेब, आपण सुरुवात करूया सर. बरं बरं, धन्यवाद. नमस्कार सर्वांना. बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा आपण चर्चासत्र म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा आयोजित केलेला आहे. हा जो कार्यक्रम आहे किंवा हे चर्चासत्र आहे ते बृहन्मुंबई फेडरेशनचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, त्याचप्रमाणे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष, सध्याचे संचालक शिवाजीराव नलावडे साहेब, माझे सहकारी महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष सुहासजी पटवर्धन, आणि जसं आता ओळख करून दिली ते ॲडव्होकेट परब साहेब, ते आमच्या महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक पण आहेत. त्याचबरोबर आपण उपस्थित असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो आमच्या दोन्ही संस्थांच्या वतीने. आणि हा कार्यक्रम आयोजित केला आहे नलावडे साहेबांच्या पुढाकाराने. त्याचं कारणही तसंच आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा ही याबद्दल टेक्निकल जी बाजू आहे ते ॲडव्होकेट परब साहेब आपल्याला समजवून तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करणार आहेत. मी थोडीशी पार्श्वभूमी 1-2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. ही चर्चा करण्याचं कारण की सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वी जो 97वी घटना दुरुस्ती होती ती फेटाळली आहे, रद्द केली आहे. आणि त्याच्या अगोदर केंद्रामध्ये नवीनच सहकार मंत्रालय तयार झालेलं आहे, केलेलं आहे काही दिवसांपूर्वी. हे दोन्ही विषय मागे पुढे किंवा जवळपास एकत्र आल्यामुळे या गोष्टीची चर्चा सगळ्या स्तरावर, विशेषतः सहकारी संस्थांमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील, यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका किंवा त्याच्याबद्दल पुढे काय होणार, आपल्या संस्थेला त्याबाबत कशा प्रकारे त्रास होईल किंवा आपण आता कशा प्रकारे कामकाज करायचं, असे वेगवेगळे प्रश्न संस्थांच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांच्या समोर आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कार्यक्रमातून मिळणार आहेत. ह्याची पार्श्वभूमी थोडीशी अशी आहे की 97वी घटना दुरुस्ती 2012 पासून सुरू झाली आणि त्याच्यामध्ये मुख्य जी काही तत्व होती, त्याच्यामध्ये मुख्य जे बदल होते, त्याच्यामध्ये सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका असतील, संचालक संख्या असेल, ऑडिट असेल, असे सगळे विषय होते. आणि ते विषय सर्व देशभरातल्या सहकारी संस्थांना सारखे असावे हा त्यामागचा उद्देश होता. त्यावेळी या सगळ्या 97व्या घटना दुरुस्तीला गुजरात सरकारने विरोध करून हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं. या रिट पिटिशन मध्ये गुजरात सरकारचं म्हणणं असं होतं आणि जे गुजरात हायकोर्टाने मान्य केलं की हे जी घटना दुरुस्ती जर करायची असेल तर त्यासाठी लोकसभा, राज्यसभा, त्याचबरोबर 50% राज्यांनी सहमती देऊन ती अंमलबजावणी करायला हवी होती आणि ती केंद्र सरकारने केली नाही, म्हणून याची अंमलबजावणी करता येणार नाही असं गुजरात सरकारचं त्यावेळी म्हणणं होतं. आणि तो मुद्दा गुजरात हायकोर्टाने मान्य केला आणि ही 97वी घटना गुजरात हायकोर्टाने रद्द केली. याला माननीय केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये
अपील केलं आणि त्याचा रिझल्ट हा काही दिवसांपूर्वी गुजरात हायकोर्टाने जे विषय मान्य केले त्याच विषयाच्या आधारावर किंवा त्याच मुद्द्याच्या आधारावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा हा निर्णय दिलेला आहे. आता याच्यामध्ये थोडासा आपल्याला फरक मनात शंका येते की आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, मग आता आपण त्याची अंमलबजावणी करायची किंवा नाही करायची ही शंका आपल्या मनात निर्माण होते. मात्र गुजरात हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सावध होऊन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमामध्ये तरतुदी केल्या, ज्या 97व्या घटना दुरुस्तीच्या काही प्रमाणात मॅक्झिमम घेऊन घटना दुरुस्ती केली, आपला कायदा दुरुस्त केला आणि त्या कायद्यामध्ये ह्या नवीन कलमांचा समावेश केला आणि त्यापासून 2013 पासून आपल्याकडे या 97व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्याप्रमाणे आपण आतापर्यंत सगळ्या संस्था कार्यरत आहेत. गुजरात राज्याने जे देताना हायकोर्टाने जे 2 मुद्द्यावर प्रकाश टाकला होता, तो मुद्दा 97व्या घटना दुरुस्तीमध्ये त्याचे मूलभूत अधिकार आहेत 49 ब प्रमाणे ते तसेच ठेवलेले होते. त्याप्रमाणे सभासद म्हणून किंवा भारतीय व्यक्ती म्हणून आपल्याला सहकारी संस्था करण्याचे जे नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत 19(1) क प्रमाणे ते सुद्धा साबूत ठेवलेले आहेत. आणि हे काही लोकांचं मत असं आहे की हे पूर्वी सुद्धा होते, अगोदर सुद्धा होते, पण हे महत्वाचे बदल त्याच्यामध्ये किंवा हायकोर्टाने जे मुद्दे मांडले होते ते या प्रकारचे आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजुरी घेतली होती, पण 50% राज्यांची मंजुरी न घेतल्यामुळे हे 97वी घटना दुरुस्ती आता रद्द झालेली आहे. मग आपल्या मनात आता शंका येते, हा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतं की या निर्णयाचा महाराष्ट्र राज्यातल्या सहकारी संस्थांवर काही परिणाम होईल, तर त्याचं उत्तर असं आहे की सध्या तरी महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्रातलं सरकार आपला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमामध्ये बदल करत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये काहीही फरक होणार नाही. मग याची अंमलबजावणी कधी होईल, तर त्याचं उत्तर असं आहे की महाराष्ट्र शासन ज्यावेळी निर्णय घेईल त्यावेळेपासून त्याची अंमलबजावणी होईल. याचा सध्या तरी आपल्या महाराष्ट्रातल्या कुठच्याही सहकारी संस्थांवर याचा परिणाम होणार नाही. मात्र 2012 आणि 2021 ह्या 2012 मध्ये 97वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळी आणि आत्ताच्या वेळेमध्ये एक मोठा फरक आहे. तो फरक असा की 2012 मध्ये केंद्राच्या यादीमध्ये सहकार हा विषय समाविष्ट नव्हता. मात्र आता केंद्र सरकारने केंद्राचं स्वतः सहकारी मंत्रालय तयार केलेलं आहे. हा त्यावेळच्या आणि आत्ताच्या विषयामध्ये एवढा फरक आहे. मग ह्याचा आपल्याला फरक काय पडेल, तर जर केंद्राला वाटलं की 97व्या घटना दुरुस्तीप्रमाणे किंवा त्याच्यात काही प्रामुख्याने बदल करून सर्व देशाला एकच सहकारी कायदा करता येईल का, तर ते केंद्रातल्या सरकारवर अवलंबून राहील आणि ते होण्याची शक्यता जास्त आहे. याचं कारण आता असलेल्या केंद्रातल्या भारतीय जनता पार्टी सरकारकडे 12 राज्यामध्ये त्यांची स्वतःची सत्ता आहे आणि 6 राज्यांमध्ये सहयोगी सभा म्हणजे 18 राज्यांकडे आता बीजेपीची सत्ता आहे. त्यापैकी 2 राज्यांमध्ये सहकार हा विषय नाही, म्हणजे जवळपास 16 राज्यांमध्ये आहे. त्यामुळे जर भारतीय जनता पक्षातल्या केंद्रातल्या सरकारला वाटलं की हा कायदा 97व्या घटना दुरुस्तीप्रमाणे काही बदल करून आपण करू शकतो का किंवा होऊ शकतो का, तर त्याचं उत्तर जर केंद्राने केलं तर ते होईल. मात्र तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्रातल्या कुठल्याही सहकारी संस्थेला किंवा कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना याचा काही परिणाम तुर्तास तरी होणार नाही. त्यामुळे आणि याबद्दलची 133 पानांचं हे निकालपत्र आहे. आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाच्या डोक्यावरून जाणारा हा विषय आहे. त्याबद्दल परब साहेब तुम्हाला सविस्तर समजावून सांगतील. मी थोडक्यात हा विषय पार्श्वभूमी थोडीशी समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला. मात्र सहकार हा असा विषय आहे, आपण जिकडे वळवू तिकडे तो वळतो. आमच्यापेक्षा सहकारामध्ये सिनियर आमचे नलावडे साहेब आहेत, मुंबई बँकेचे सर्व संचालक आहेत किंवा तुमच्या मुंबई नागी बृहन्मुंबई फेडरेशनचे पतसंस्था फेडरेशनचे सगळे सिनियर लोक आहेत. या सगळ्यांमध्ये मी तसा ज्युनियर आहे. पण हाऊसिंग मध्ये याचा फार मोठा काय परिणाम होईल असं मला वाटत नाही. पतसंस्थांमध्ये बँकांमध्ये
जसं आता मल्टी स्टेट ज्या बँका आहेत किंवा पतसंस्था आहेत त्यांना दुहेरी नियमावली आहे, म्हणजे केंद्राची सुद्धा आणि राज्याची सुद्धा. जर केंद्राने हा बदल केला तर तशा प्रकारचे काही बदल आपल्याला होऊ शकतात. मात्र तुर्तास आपल्याला त्याची काळजी करायची नाही, त्याविषयी टेन्शन घ्यायची काही गरज नाही असं मला वाटतं. धन्यवाद आपलं सर्वांचं. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. पटवर्धन साहेब जॉईन झालेत की नाही मला इथे दिसत नाही, ते झाले असतील तर ते नंतर नलावडे साहेब सांगतील त्याप्रमाणे आपण त्याविषयी घेऊ. आपण सर्वांनी या ज्या सहभागी झाला होता पुन्हा एकदा धन्यवाद. नलावडे साहेबांचे सुद्धा आभार आणि धन्यवाद. थँक्यू. राजा सर हा, अनम्यूट करा. श्री सर. येस सर. सर्वप्रथम राणे साहेबांचं खरंच मनापासून धन्यवाद. एकदम थोडक्या शब्दात म्हणजे न्यायालयाने काय सांगितलंय एकदम थोडक्यात आणि अचूक शब्दात सरांनी हे वर्णन केलेलं आहे. मी श्री सरांच्या परवानगीने 1 मिनिट घेतो इथे. मी पुनश्च एकदा, कारण ह्या कार्यक्रमाला आपण वेळेत सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतरही काही प्रेक्षक काही आपले सहकारातील नेते कार्यकर्ते जॉईन झालेले आहेत. तर मी पुनश्च एकदा आपल्याला सांगतो की दी बृहन्मुंबई नागरी पतसंस्था फेडरेशन मर्यादित मुंबई आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच असा सहकारातील हा एक कार्यक्रम आज घेण्यात येतोय की नुकताच माननीय सर्वोच्च न्यायालयाने 97व्या घटना दुरुस्ती संदर्भात जो काही निकाल दिलेला आहे त्याचा उहापोह म्हणा, त्याचं विश्लेषण म्हणा, हे आज आपण इथे करणार आहोत. याचे प्रमुख व्याख्याते आहेत आपल्या सर्वांच्या परिचयाचे ऍडव्होकेट श्रीप्रसाद परब सर तज्ञ संचालक आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी हाऊसिंग फेडरेशनवर. या व्यतिरिक्त आज या कार्यक्रमास जे आयोजक उपस्थित आहेत माननीय श्री शिवाजीराव नलावडे साहेब, अध्यक्ष बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित मुंबई. या व्यतिरिक्त माननीय श्री सीताराम राणे साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र हाऊसिंग मर्यादित. त्यानंतर फेडरेशनचे उपाध्यक्ष, हाऊसिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष माननीय सुहास पटवर्धन साहेब. या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. इथे जे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत, जे ऍडव्होकेट्स उपस्थित आहेत, मी आपल्याला सांगू इच्छितो की काही माननीय जजेस, मॅजिस्ट्रेट कोर्टात मॅजिस्ट्रेट आज यांची इथे उपस्थिती आहे. सहकारातील निबंधक, उपनिबंधक हे देखील आज इथे उपस्थित आहेत. सहकार्यातील कार्यकर्ते हे देखील आज उपस्थित आहेत आणि सर्वजण आतुरतेने वाट बघत आहे की हा जो निकाल आलेला आहे याने नक्की सहकारावर, पतसंस्था असतील, हाऊसिंग सोसायटी असतील किंवा इतर सहकारी संस्था असतील, यावर नक्की काय परिणाम होणार आहेत आणि या जे निकालपत्र दिलं गेलं जवळपास 150 पानाचं निकालपत्र, ह्याचा नक्की अर्थ काय आणि यातून पुढची दिशा सहकार्याची कशी ठरणार यावर आता ऍडव्होकेट श्रीप्रसाद परब सर बोलतील. सरांना विनंती आहे की सर आपण सुरू करावं. थँक्यू. धन्यवाद राजा नलावडे साहेब. सर्वप्रथम आमचे आदरणीय शिवाजीराव नलावडे साहेब, आदरणीय राणे साहेब, आदरणीय सुहास पटवर्धन साहेब आणि आमचे जवळचे मित्र ऍडव्होकेट राजा नलावडे साहेब व सर्व पार्टिसिपेंट्स, ह्या सर्वांना प्रणाम करून आपण आज जो विषय आहे, आपला विषय आहे 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट वरती सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल. आणि ह्या विषयावरती एंटर करायच्या अगोदर आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी, थोडासा इतिहास आपल्याला समजल्याशिवाय हे जजमेंट आपल्याला समजणार नाहीये, किंवा रादर हे जजमेंटचा अभ्यास करायच्या पूर्वी आपल्याला थोडीशी व्हॉट इज दिस 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किंवा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजे काय, तर ह्या थोडासा विचार आपल्याला करूया आणि मग आपण ह्या जजमेंट मध्ये एंट्री करूया. तर 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट, त्याला आपण म्हणतो 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 2011, म्हणजे तो ऍक्ट शेवटी शब्द वापरलेला आहे. आणि आपण बघतो की आपले बरेचसे स्टॅट्यूट्स आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो की वेगवेगळे ऍक्ट जे आहेत ते आपल्या समोर येतात. मग तो ऍक्ट आणि हा 97 कॉन्स्टिट्यूशनल ऍक्ट, अमेंडमेंट ऍक्ट, हे दोन्ही सारखे आहेत का? मग दोघांनाही ऍक्ट म्हटलेलं आहे म्हणजे दोघेही लॉ आहेत का? तर हा थोडासा आपल्याला अभ्यास पार्श्वभूमी बघायची आहे. बरं, मग
तो जो ऍक्ट आहे आणि आपलं हे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे, हे दोघं पास ज्या वेळेला होतात ते लेजिस्लेचरमध्ये ज्या वेळेला पार्लमेंटमध्ये टेंडर केले जातात, मग त्याला आपण बिल बोलतो. म्हणजे बिलच्या स्वरूपामध्ये ते लेट डाऊन केले जातात. मग ते बिल सेम आहे का दोघांसाठी, तर थोडासा फरक आहे, तो पहिला जाणून घेऊया. तर ज्या वेळेला आपण नॉर्मल लॉज बद्दल बोलतो, स्टॅट्यूट्स बद्दल बोलतो, तर त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला बिलचा उल्लेख करतो त्यावेळेला त्याला ऑर्डिनरी बिल आहे किंवा मनी बिल आहे किंवा फायनान्शियल बिल आहेत, असे त्याच्यामध्ये प्रकार आहेत. आणि ज्या वेळेला आपण कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट बद्दल बोलतो त्यावेळेला आपण बोलतो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल. मग ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल असे 4 प्रकारची कॅटेगरी आपण बिलच्या स्वरूपामध्ये करू शकतो. बरं, मग सगळ्यांची प्रोसेस सेम आहे का? म्हणजे पास करायची, बिलला पास केल्यानंतर तो आपण ऍक्ट होतो. मग सर्वांची प्रोसेस जी आहे ती सेम आहे का? तर मग नाहीये, थोडासा फरक आहे. आपण आजचा विषय आपला जो आहे तो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल बद्दल आहे. तर तो विषय थोडा जाणून घेऊया की ते पास कसं होतं. मग ते पास करण्यासाठी आपल्या संविधानामध्ये, म्हणजे आपलं 26 जानेवारी 1950 ला जे आपल्याला संविधान मिळालेलं आहे, जे देशाला एक सूत्रामध्ये मांडण्यासाठी ठेवून आलेले संविधान आपल्या समोर जे आहे, त्या संविधानामधल्या आर्टिकल 368 जी प्रोव्हिजन आहे ती आपल्याला सांगते की हे कॉन्स्टिट्यूशन अमेंड कसं करावं किंवा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटची प्रोसिजर काय, हे आपल्याला आर्टिकल 368 ने उत्तर दिलेलं आहे. बरं, आर्टिकल 368 चं आपण 26 जानेवारी 1950च्या संविधानामधलं जे हेडिंग आहे, त्याचं जे टायटल आहे ते आहे प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. पण आपण आज जर संविधान उघडलं आणि आज जर आपण संविधानाचं ते हेडिंग बघितलं आर्टिकल 368 चं, तर त्यामध्ये असं दिलेलं आहे पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड द प्रोसिजर देअर ऑफ. पॉवर ऑफ द पार्लमेंट म्हणजे हे टायटल देखील बदललेलं आहे. म्हणजे थोडक्यात या टायटल मध्ये देखील अमेंडमेंट केलेली आहे. बरं, मग ही अमेंडमेंट कधी केली, ही देखील इतिहास आपल्याला कायद्याचा अभ्यास करताना गरजेचा आहे. कारण जर इतिहास नसेल तर कायद्याचा अभ्यास हा फक्त मेकॅनिकल होऊन जाईल. आपल्याला कायद्याचा इतिहास जाणून घेऊन कायद्याचा अभ्यास करायचा आहे. मग ही अमेंडमेंट कशी आली किंवा ह्याला पार्श्वभूमी काय, आर्टिकल 368 मध्ये काही प्रोव्हिजन्स अमेंड झाल्या, त्याला पार्श्वभूमी काय आणि अमेंडमेंटची प्रोसिजर काय, हे सर्व आपण थोडं जाणून घेऊया. तर सर्वप्रथम 26 जानेवारी 1950 चा आपण उल्लेख केला, आपल्या समोर संविधान आलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये जे प्रोव्हिजन्स होते त्यामध्ये त्यावेळेला आर्टिकल 368 च्या स्वरूपामध्ये एक प्रोव्हिजन अशीही होती की भविष्यामध्ये जर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनला अमेंड करायचं असेल, कॉन्स्टिट्यूशन मधल्या काही प्रोव्हिजन्सना अमेंड करायचं असेल, तर तुम्ही तेही करू शकता. कारण त्यावेळेला जे कॉन्स्टिट्यूशनल मेकर्स जे होते त्या मेकर्सना हे पार्श्वभूमी माहिती होती की ऍज द सोसायटी चेंजेस लॉ शुड ऑलवेज चेंज. जसा काळ बदलतो तसे कायदेही बदलले पाहिजेत आणि म्हणून संविधानामध्ये देखील काही प्रोव्हिजन्स तुम्ही अमेंड करू शकता. मग त्यावेळेला 26 जानेवारी 1950 संविधान आलं तर पहिली अमेंडमेंटची पार्श्वभूमी काय. मग आपल्याकडे जर आपण कायद्याचे थोडे अभ्यासक असू तर आपल्याला त्यावेळेच्या 1950 ची AK गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रासची जजमेंट आपल्याला कदाचित ऐकून असेल किंवा रोमेश टॉपरची एक जजमेंट आहे रोमेश टॉपर वर्सेस स्टेट ऑफ मद्रास किंवा चंपकम दोराईराजन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास, जिथे ती कम्युनल ऑर्डर जी होती ती चॅलेंज केली होती आणि सुप्रीम कोर्टाने वर्डिक्ट दिलं होतं की ती जी कम्युनल ऑर्डर आहे मद्रास स्टेट मधली ती वॉइड आहे, तिला कॉन्स्टिट्यूशन मधली प्रोव्हिजन नाही आहे. आणि ज्या वेळेला हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं 1951 ला, त्यावेळेला मद्रास स्टेट मध्ये जो आहे त्याच्यामध्ये एजिटेशन झाले आणि मद्रास स्टेटचा एक प्रेशर बिल्टअप करण्यात आला सेंट्रल वरती. सेंट्रलला फोर्स करण्यात आलं की ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी मार्ग काढा, आमची कम्युनल ऑर्डर जी आहे ती ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने स्ट्रक डाऊन केलेली आहे. आणि त्यावेळेला पहिली अमेंडमेंट जी आहे, फर्स्ट अमेंडमेंट 1951 मध्ये आपल्याकडे आली. फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी आहे 1951 मध्ये आपल्याकडे आली, आपल्या समोर आली, ती आहे ही कम्युनल ऑर्डर जी रिव्हर्स करण्यासाठी आर्टिकल 15(4) जो आहे तो इन्सर्ट करण्यात आला. पूर्वी जर आपण आर्टिकल 15 पाहिला असता तर फक्त 15(1), 15(2) आणि 15(3) असं होतं. आता 15 मध्ये आर्टिकल 15 मध्ये सबक्लॉज 4 जो आहे तो इन्सर्ट करण्यात आलेला आहे. तसेच आर्टिकल 19 ज्याला आपण फ्रीडम ऑफ लिबर्टी बोलतो, ज्यामध्ये आपलं कोऑपरेटिव्ह सोसायटी फंडामेंटल राईट्स म्हणून समावेश केलेला आहे, त्यामध्ये देखील काही बदल आले 1951 मध्ये फर्स्ट अमेंडमेंटच्या स्वरूपामध्ये आणि काही रेस्ट्रिक्शन्स जे आहेत ते त्यामध्ये ऍड ऑन करण्यात आले.
मग एक पायंडा पडला, आपण हा विषय आता ह्यासाठी आहोत कारण एक पायंडा पडला की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं की त्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून ते नलिफाय करायचा प्रयत्न करायचा आणि मग कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून ते जे आपल्याला जे नलिफाय केलं होतं सुप्रीम कोर्टाने ते परत एन्फोर्स करायचा प्रयत्न करायचा. हा एक पायंडा 1951 पासूनच पडला गेला. हा विषयाच्या पार्श्वभूमीवरती नंतर काही जजमेंट आहेत ते फक्त आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. एक शंकरी प्रसादचं जजमेंट होतं 1951 मध्ये, जिथे 9th शेड्यूल चॅलेंज झाला होता आणि 1951 मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं तो जो लॉ म्हटलेला आहे, जो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लॉ आहे, तो ऑर्डिनरी लॉ नाही आहे. तो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लॉ आणि ऑर्डिनरी लॉ हे वेगवेगळे प्रकार आहेत. थोडक्यात जर पार्लमेंटला फंडामेंटल राईट्स म्हणजे संविधानातले मूलभूत अधिकार चेंज करायचे असतील, अमेंड करायचे असतील, तर पार्लमेंट ते करू शकतं, अशी एक शंकरी प्रसादची जजमेंट 1951 ला आली. नंतर 1965 ला सज्जन सिंगची एक जजमेंट आली. त्या सज्जन सिंगच्या जजमेंट मध्ये देखील हेच म्हटलं गेलं की फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार तुम्ही अमेंड करू शकता, म्हणजे पार्लमेंट अमेंड करू शकता. पण 1965 जे जजमेंट होतं ते 3:2 मध्ये जजमेंट होतं. म्हणजे 3 जज जे होते ते मेजॉरिटी मध्ये होते आणि 2 जज मायनॉरिटी मध्ये सांगत होते की पार्लमेंटला अधिकार नाही आहे तुमचे मूलभूत अधिकार चेंज करायचे. 1967 ला अजून एक जजमेंट आपल्याकडे आलं, गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाबचं. या गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाबच्या जजमेंट मध्ये 11 जजेसचे बेंच बसले होते सुप्रीम कोर्टाचे आणि 11 जजेसच्या बेंच मध्ये मेजॉरिटीचं जजमेंट आलं की फंडामेंटल राईट्स जे आहेत ते तुम्ही अमेंड करू शकत नाही. पार्लमेंटला सांगितलं ऑर्डिनरी लॉ इज इक्विव्हॅलंट टू कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लॉ आणि म्हणून तुम्ही फंडामेंटल राईट्सला हात घालू शकत नाही. शंकरी प्रसादचं जजमेंट आणि सज्जन सिंगचं जजमेंट या जजमेंट मध्ये रिव्हर्ट करण्यात आलं आणि त्यावेळेला तो एक मोठा सेटबॅक होता, सेंट्रल गव्हर्नमेंटला मोठा सेटबॅक धक्का होता. 67 नंतर घडामोडी जर आपण पाहिल्या तर 69-70 मध्ये आपण बघतो की बँक नॅशनलायझेशन घडलं होतं. सोशलिस्ट कन्सेप्ट जो आपला आहे संविधानानेच सांगितलेला, त्या सोशलिस्ट कन्सेप्टची अंमलबजावणी करण्यासाठी बँक नॅशनलायझेशन आहे ते माननीय इंदिरा गांधीजी पंतप्रधान ज्या होत्या त्यांनी ती अंमलबजावणी केली. आणि त्यानंतर प्रिव्ही पर्स म्हणजे जे आपले महाराजा होते त्यांचं जे मिळणारं गंगेतलं आपण ज्याला उदक देत होतो त्यांना एक योगदान देत होतो, तर ते प्रिव्ही पर्स जे आहेत ते देखील अबॉलिश करण्यात आलं. आणि त्यावेळेला हे सगळे महाराजा होते ज्यांचे बँक्स होत्या, ज्यांचं प्रिव्ही पर्स अबॉलिश झालं होतं, माधवराव सिंधियाची केस आहे किंवा आर.सी. कुपरची केस आहे, हे सर्वजण पोचले सुप्रीम कोर्टामध्ये की आमचे मूलभूत अधिकार, त्यावेळेला राईट टू प्रॉपर्टी हा फंडामेंटल राईट होता. आणि हे त्यावेळेला पोचल्यावरती सुप्रीम कोर्टाने बट ऑब्वियस वर्डिक्ट दिलं की रिझनेबल कॉम्पन्सेशन प्रोव्हाइड करावं लागेल. जर कोणाची प्रॉपर्टी तुम्ही हिरावून घेत असाल तर कॉम्पन्सेशन द्यावं लागेल, कारण राईट टू प्रॉपर्टी फंडामेंटल राईट मध्ये होता त्यावेळेला. आणि मग असे काही जजमेंट वर्डिक्ट जे ते गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट येत होते, म्हणून 24th अमेंडमेंट झाली कॉन्स्टिट्यूशन मध्ये. 24वी अमेंडमेंट करण्यात आली 1971 ला, ज्या वेळेला फुल मॅन्डेटनी परत सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे इंदिरा गांधीजी जे आहे त्या फोर्स मध्ये आल्या होत्या. आणि मग 24th अमेंडमेंट 1971 मध्ये असा निर्णय घेण्यात आला, सेंट्रलनी निर्णय घेतला की आपल्याला काही कन्सेप्ट, आपण काही कार्य करायला जात आहोत तर त्यामध्ये आपल्याला बाधा येत आहे, संविधानामधल्या काही प्रोव्हिजन्सची बाधा येत आहे आणि म्हणून काही अमेंडमेंट आहे ते 24 अमेंडमेंट ह्याच्यामध्ये आपल्याला संविधानामध्ये करावे लागतील. आणि म्हणून 24th अमेंडमेंट 1970 जर आपण बघितलं तर त्यामध्ये जो आर्टिकल 368चं हेडिंग होतं, पूर्वी प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, ते चेंज करून लिहिलं पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड द प्रोसिजर देअर ऑफ. एक प्रकारचा ताकद दाखवायचं प्रदर्शन होतं आणि एक फोर्स दाखवायचं प्रदर्शन होतं, कारण टसल जो चालला होता सुप्रीम कोर्टामध्ये आणि लेजिस्लेचरमध्ये तो 1951 पासून चालला होता. आणि या टसलचा जो निर्णय होता हा 24th अमेंडमेंट 1971 मध्ये जर आपण आर्टिकल खाली जर आर्टिकल 368 मध्ये आपण जर खाली शिरकाव केला तर आर्टिकल 368 मध्ये सब क्लॉज 3, 4, 5 जर आपण पाहिले तर त्यामध्ये दिलेलं आहे की नथिंग इन आर्टिकल 13 शॅल इफेक्ट दिस अमेंडमेंट
असं म्हटलेलं आहे. आर्टिकल 368 सब क्लॉज 4 मध्ये म्हटलेलं आहे, नो अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन शॅल बी चॅलेंज इन एनी कोर्ट ऑफ लॉ. ही देखील प्रोव्हिजन आर्टिकल 368 मध्ये टाकण्यात आली. आर्टिकल 368 सब क्लॉज 5 मध्ये टाकण्यात आलं की जे तुम्ही अमेंडमेंट्स जे पण अमेंडमेंट्स आम्ही करू त्याला मध्ये पार्लमेंटला लिमिटेशन्स नाही आहेत, कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन बंधन नाही आहे. पार्लमेंट हॅज द सुप्रीम पॉवर असं आर्टिकल 368 सब क्लॉज 5 मध्ये टाकण्यात आलं. आणि नंतर ते स्ट्रक डाऊन झालं. पण आपल्याला विषय काय आहे तो बघायचा की अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशनची करण्यात आली. म्हणजे ज्या आर्टिकल सांगतो की कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्ही अमेंड करू शकता त्या आर्टिकल मध्येच अमेंड करण्यात आली. आर्टिकल 368 मध्ये ह्या सर्व अमेंडमेंट्स करण्यात आल्या. ही थोडीशी पार्श्वभूमी आहे की अमेंडमेंट कशा प्रकारे केल्या जातात आणि काय बेसिसवरती अमेंडमेंट्स जे आहेत त्या संविधानामध्ये केल्या जातात. ह्या अमेंडमेंट नंतर जजमेंट आलं. केशवानंद भारतीचं 13 जजेस बेंचेसचं जजमेंट होतं आणि त्यामध्ये सांगितलं गेलं पहिल्यांदा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने 1973 मध्ये असं सांगितलं की जर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करायची असेल कुठल्याही प्रकारची तुम्ही करू शकता, पण तुम्ही बेसिक स्ट्रक्चरला बाधा घालू शकत नाही. म्हणजे जे संविधानाचं मूलभूत तत्व आहे त्या मूलभूत तत्वाला तुम्ही बाधा घालू शकत नाही असं 1973 ला ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि 1980 मध्ये मिनर्वा मिल्सची जी जजमेंट आली त्यामध्ये हे जे आर्टिकल 368 मध्ये सब क्लॉज 4 आणि 5 मध्ये जे दिलं होतं की आम्हाला लिमिटेशन्स नाही आहेत किंवा अमेंडमेंट कुठल्याही प्रकारे कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकत नाही ते स्ट्रक डाऊन करण्यात आलं. सांगितलं की हे जे दोन प्रोव्हिजन्स आहेत ते बेसिक स्ट्रक्चरला बाधा घालतायत, म्हणजे संविधानाच्या मूल तत्वावरती बाधा येतो आहे आणि म्हणून ते दोन प्रोव्हिजन्स जे आहेत ते तिकडनं काढून टाकण्यात आले. ही झाली थोडीशी पार्श्वभूमी अमेंडमेंट कशी करतात ती. मग प्रोसिजर आर्टिकल 368 मध्ये सब क्लॉज 1 मध्ये असं सांगितलेलं आहे की नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस कॉन्स्टिट्यूशन the parliament has a supreme power to amend the constitution by alteration, additions, variations, repeal of any provisions. असं करून पार्लमेंट जे आहे ते संविधानामध्ये बदल घडवू शकतात. आणि आर्टिकल 368 सब क्लॉज 2 जो आहे तो आपल्याला इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? जर आपण हे 133 पानाचं जजमेंट पाहिलं, ज्या जजमेंटची आपण आता डिस्कशन करणार आहोत ते, त्या जजमेंट मध्ये मॅक्सिमम पेजेस वरती तुम्हाला हा आर्टिकल 368 सब क्लॉज 2 दिसेल. आणि म्हणून ह्या आर्टिकल 368 सब क्लॉज 2 मध्ये जी प्रोसिजर दिलेली आहे, संविधान अमेंड करायची काही प्रोसिजर दिलेली आहे, त्या प्रोसिजरचा थोडक्यात आपण इकडे अभ्यास करूया. कुठली प्रोसिजर आहे संविधान अमेंड कसं करायचं? तर मगाशी आपण बघितलं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल जे आहे ते लेट डाऊन करायचं. बरं, हे जे लेट डाऊन करायचं हे कोण करू शकतं? लोकसभा, राज्यसभा, कुठलं हाऊस करू शकतं? तर ईदर हाऊस असं दिलेलं आहे की ईदर हाऊस मे लेट डाऊन दिस प्रोसेस. पण ज्याची मान्यता जी आहे त्या दोन्ही हाऊसनी दिली पाहिजे. म्हणजे दोन्ही हाऊस मध्ये ते बिल जे आहे ते जाऊन पास झालं पाहिजे, हे तिथे दिलेलं आहे. त्यानंतर प्रेसिडेंटची परमिशन लागेल का बिल लेट डाऊन करायला? तर प्रेसिडेंटची परमिशन लागणार नाही. दुसरा विषय, फक्त मंत्रीच हे जे आहेत बिल लेट डाऊन करू शकतात का? तर गरज नाही आहे. मंत्री नाही, प्रायव्हेट मेंबर देखील तिथे जाऊन बिल जे आहे ते लेट डाऊन करू शकतो. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल हाऊस मध्ये आपण लेट डाऊन करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आता पास करायचं आहे बिल. मग पास करायचे प्रोसेस काय आहे? तर आपल्याकडे 3 प्रोसेस आहे. 3 प्रोसेस पैकी पहिला प्रोसेस आहे सिंपल मेजॉरिटी, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या काही प्रोव्हिजनची अमेंडमेंट जी आहे ती आपण सिंपल मेजॉरिटीनी करू शकतो. दुसरा जो प्रकार आहे तो स्पेशल मेजॉरिटी. काही प्रोव्हिजन्सला जर आपल्याला अमेंड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला स्पेशल मेजॉरिटी लागेल. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय? तर मग मेंबरशिप, जी टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस आहे दोन्ही हाऊस मधली, त्याच्यापैकी एकतर मेजॉरिटी अँड 2/3 मेंबर्स ऑफ द हाऊस जे आहेत प्रेझेंट अँड वोटिंग असं पुढे ऍड केलेलं आहे, त्याला आपण स्पेशल मेजॉरिटी बोलतो. आणि काही प्रोव्हिजन जी आहे, तिसरी कॅटेगरी जी आहे ती आपल्याकडे असं आहे की काही प्रोव्हिजन जे संविधानामधले आहेत ते आपल्याला स्पेशल मेजॉरिटीनी त्या मान्य करावे लागतातच, म्हणजे पास करावे लागतातच. पण त्याच्या व्यतिरिक्त वन ऑफ द स्टेट्स जे आहेत, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांनी जे आहे ते त्याला रॅटिफाय केलं पाहिजे. ही एक अजून तिसरी कॅटेगरी आहे संविधान अमेंड करायची. आणि मग सिंपल मेजॉरिटीनी कुठल्या प्रोव्हिजन्स अमेंड होतील? थोडक्यात जर आपण म्हटलं तर
तर आपल्याकडे आपण म्हणतो की ऍडमिशन ऑफ स्टेट्स आहेत, फॉर्मेशन ऑफ स्टेटच्या प्रोव्हिजन आहेत. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो वेगळा विदर्भ हवा, ही जी आपल्याकडे मागणी चाललेली आहे. मग हा जर वेगळा विदर्भ पुढे भविष्यामध्ये जर झाला तर त्यासाठी मग संविधानामध्ये काही अमेंडमेंट होणार आहेत. शेड्यूल 1, शेड्यूल 4 मध्ये खासदार चेंज होतील, स्टेट्स चेंज होतील. त्या ज्या अमेंडमेंट आहेत त्या फक्त सिंपल मेजॉरिटीने तुम्ही केल्या तरी चालतात. किंवा सिटिझनशिपचा जो विषय मागे चालला होता, सिटिझनशिपचा जो विषय आहे त्यासाठी पण देखील सिंपल मेजॉरिटी असं सांगितलेलं आहे. किंवा आपल्याकडे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे, तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अबॉलिश करणं, क्रिएट करणं, हे सर्व जे आहे ते सिंपल मेजॉरिटीने तुम्ही करू शकता, असं पार्लमेंटला आर्टिकल 368 नी सांगितलेलं आहे. थोडक्यात संविधानाने सांगितलेलं आहे. दुसरी आहे स्पेशल मेजॉरिटी, फक्त स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी कुठल्या प्रोव्हिजनसाठी ऍप्लिकेबल आहे? जर तुम्हाला फंडामेंटल राईट्स किंवा डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ह्यामध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्हाला स्पेशल मेजॉरिटीनी ते बदल पास करून घेतले पाहिजे. ही प्रोव्हिजन दिलेली आहे आर्टिकल 368 सब क्लॉज 2 मध्ये. आणि शेवटचा जो आपली कॅटेगरी आहे आर्टिकल 368 सब क्लॉज 2 मधली, बाय स्पेशल मेजॉरिटी प्लस 1 ऑफ द स्टेट रॅटिफिकेशन, 50% जास्त स्टेटनी रॅटिफाय करणं. मग ह्या कुठल्या गोष्टी आहेत? मग ह्यामध्ये आपल्याकडे येतं डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स ऑफ युनियन अँड स्टेट. म्हणजे लेजिस्लेचर जे करायचं आहे युनियन आणि स्टेटमध्ये, त्याचे जे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स आहेत त्यामध्ये काही बदल जर करायचे असतील तर मग तुम्हाला ही थर्ड कॅटेगरी इम्प्लिमेंट करावी लागेल. किंवा अजून बरेच त्याच्यामध्ये प्रकार आहेत. म्हणजे प्रेसिडेंटला जर प्रेसिडेंटच्या इलेक्शनची प्रोसेस आहे, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट किंवा ऑनरेबल हायकोर्ट बद्दलचे काही आर्टिकल्स तुम्हाला जर अमेंड करायचे असतील तर त्या देखील या कॅटेगरीमध्ये मोडले जातात. मग हे आपण पाहिलं की कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याचे प्रकार किती आहेत आणि कॅटेगरी कुठली आहे. आता आपण येऊया आपल्या जजमेंटकडे. आणि ही जजमेंटचा उल्लेख करताना ज्या वेळेला मगाशी राणे साहेबांनी बऱ्याच वेळेला उल्लेख केला 50% ऑफ द स्टेट रॅटिफिकेशन, मग आपल्याला ह्या अर्थाने हे कळतं की हा जो तिसरा प्रकार आहे त्या तिसऱ्या कॅटेगरी मधले आपला आजचा विषय जो आहे तो मोडतो. बरोबर. आणि मग ह्या तिसऱ्या विषयामध्ये आपण एंटर करताना सुरुवात आपल्याला पाहावी लागेल 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट काय आहे ते तरी जाणून घेऊया 2011चा. आणि या 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट जो आहे त्या ऍक्ट मध्ये आपल्याकडे प्रामुख्याने 3 विषय जे आहेत ते समोर आले. कोऑपरेटिव्ह सोसायटी मधले आपल्याकडे 3 विषय जे आहेत ते समोर आले. पहिला विषय होता फंडामेंटल राईट्स मध्ये, म्हणजे आर्टिकल 19(1)(c) मध्ये. आणि आर्टिकल 19(1)(c) ज्याला आर्टिकल 19 आपण फंडामेंटल राईट्स ऑफ लिबर्टी बोलतो, म्हणजे मूलभूत अधिकार, आपले फ्रीडमचा अधिकार जो आहे, फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन, त्यामध्ये आर्टिकल 19(1)(c) मध्ये पहिलं असं दिलं होतं की एव्हरी सिटीजन शॅल हॅव अ राईट टू फॉर्म अ युनियन, असोसिएशन, आणि त्या असोसिएशनच्या पुढे ऑर टाकण्यात आला आणि तिकडे शब्द कोऑपरेटिव्ह सोसायटीज असा इनकॉर्पोरेट झाला. म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करणं हे मूलभूत अधिकारामध्ये सामील करण्यात आलं 97 अमेंडमेंट 2011 मध्ये. फक्त एवढंच नाही तर स्टेटला डायरेक्शन दिले. स्टेटला डायरेक्शन कुठे देतात? संविधानामध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये आर्टिकल 43B जो आहे तो इन्सर्ट करण्यात आला. आणि आर्टिकल 43B मध्ये असं सांगितलं, द स्टेट शॅल एन्डिव्हर टू प्रमोट व्हॉलंटरी फॉर्मेशन, ऑटोनॉमस फंक्शनिंग, डेमोक्रेटिक कंट्रोल, प्रोफेशनल मॅनेजमेंट इन कोऑपरेटिव्ह सोसायटीज. स्टेटला ड्युटी कास्ट केली संविधानाने आणि सांगितलं की तुमच्यावरती ड्युटी आहे की हे जे कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे त्याला तुम्ही प्रमोट करायचं आहे. कसं प्रमोट करायचं आहे? ऑटोनॉमस फंक्शनिंग, व्हॉलंटरी फॉर्मेशन, डेमोक्रेटिक कंट्रोल अँड प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या स्वरूपामध्ये. मग स्टेट प्रमोट कसं करणार आहे? तर स्टेटला कायदे बनवावे लागतील हे प्रमोट करण्यासाठी. आणि कायदे बनवताना आर्टिकल 43B जो आहे त्याचा विचार करून मगच तुम्ही कायदे बनवायचे. हे थोडक्यात 97 अमेंडमेंटनी दुसरी गोष्ट जी आहे ती आपल्याला दिली. तिसरी गोष्ट अजून कुठली दिली तर पार्ट 9B जो आहे, पार्ट 9 पूर्वी आपल्या संविधानामध्ये 73rd 74th अमेंडमेंट झाल्या होत्या. पंचायत आणि म्युनिसिपल बॉडीज, आपण जे लोकल गव्हर्नन्स बोलतो. मग ह्याच्या नंतर पार्ट 9B जो आहे तो इन्सर्ट करण्यात आला आणि तिकडे कोऑपरेटिव्ह सोसायटीचा एक अख्खा चॅप्टरच आला. त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आर्टिकल 243Z कॅपिटल H जर आपण पाहिलं तर त्यामध्ये सुरुवातीला डेफिनेशन्स काही दिलेले आहेत. म्हणजे हा पार्ट 9B ऍप्लिकेबल कोणासाठी आहे
तर कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी आहे आणि मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी पण ऍप्लिकेबल आहे, असं आपल्याला सुरुवातीला डेफिनेशन मध्ये दिसतं. आणि या पार्ट 9B मध्ये काय काय दिलं होतं, तर पार्ट 9B मध्ये दिले होते की मग आर्टिकल, जर आपण पुढे जर आर्टिकल सगळे वाचले तर त्या आर्टिकल्स मध्ये दिलेले आहे की मग नंबर ऑफ डायरेक्टर्स तुमचे किती पाहिजे, तर त्याचे रेस्ट्रिक्शन शॅल बी रेस्ट्रिक्टेड टू 21. म्हणजे पूर्वी 30-40 किती असायचे, तर त्याला रेस्ट्रिक्शन, बंधनं काहीतरी आणली गेली आणि मग ते 21 वरती रेस्ट्रिक्ट करण्यात आलं. दर 5 वर्षांनी इलेक्शन्स घ्यायचे. रिझर्वेशन जे सीट्स आपण बघतो वुमेनसाठी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी, मग हे पॉलिटिकल जस्टिसचा जो प्रकार आहे तो या पार्ट 9B ने आपल्याला दिलेला आहे. तिथून तो सूत्र जे आहे ते आलेला आहे. ऑप्शनचे प्रकार जे आहेत, नंतर कॅज्युअल वेकेन्सी बद्दलचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते सर्व या पार्ट 9B मध्ये आहेत. ऑडिट आहे, तुमचं रिटर्न्स आहे, तुमचे इलेक्शनचे प्रोसेस आहे, तुमचं ऑफेन्सेस पेनल्टीज आहेत, हे सर्व ह्या पार्ट 9B चॅप्टर मध्ये आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात संविधानाने सांगितलं की ह्या पार्ट 9B मध्ये आम्ही आर्टिकल 43 ची भूमिका उतरवलेली आहे आणि या पार्ट 9B ची सर्व अंमलबजावणी सर्व राज्यांनी विदिन 1 इयर ही करायची आहे. म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये त्यांनी आपापले कायदे जे आहेत त्याप्रमाणे त्याच्यामध्ये बदल करून ह्या पार्ट 9B ची अंमलबजावणीची सुरुवात करायची आहे. आणि मग त्याप्रमाणे सर्व स्टेट्सनी जे आहे ते आपापले कायदे जे आहेत ते अमेंड करायचा प्रयत्न केला. आपल्याकडे 28 स्टेट्स पैकी 17 स्टेटनी, 17 राज्यांनी जवळजवळ आपले कायदे जे आहेत ते ह्या दृष्टिकोनातून अमेंड केले. आणि त्यानंतर 2013 मध्ये आपल्या सर्वांना थोडंसं पार्श्वभूमी या जजमेंटची माहिती आहे. 2013 मध्ये आपण पाहतो की गुजरात हायकोर्टच्या डिव्हिजन बेंचचा निकाल आला आणि गुजरात हायकोर्टच्या डिव्हिजन बेंचनी हा जो पार्ट 9B आहे आर्टिकल 243 Z कॅपिटल H च्या नंतरचा तो जो पार्ट आहे तो स्ट्रक डाऊन केला, तो अल्ट्रा वायर्स ठरवला. त्यांनी त्यांचं म्हणणं होतं की रॅटिफिकेशन जे आहे ते झालेलं नाही आहे. स्पेशल मेजॉरिटी प्लस रॅटिफिकेशन ऑफ वन हाफ स्टेट्सचं झालेलं नाही आहे, म्हणून तो अल्ट्रा व्हायरस कायदा जो आहे तो तिथपर्यंत ठरवला. आर्टिकल 19(1)C आणि आर्टिकल 43B जो आहे म्हणजे फंडामेंटल राईट्स मध्ये जे अमेंडमेंट केले होते आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये आर्टिकल 43B जो आणला होता तो तसाच इंटॅक्ट ठेवला गुजरात हायकोर्टच्या डिव्हिजन बेंचने. त्यानंतर युनियन ऑफ इंडियानी तो चॅलेंज, सेंट्रलनी तो चॅलेंज केला सुप्रीम कोर्टामध्ये आणि युनियन ऑफ इंडिया वर्सेस राजेंद्र शाह अशी जी जजमेंट आहे ती आपल्याकडे 20 जुलै 2021 ला आपल्या समोरती 133 पानाची आलेली आहे. 3 जजेस बसले होते हे डिसाइड करण्यासाठी की जे गुजरात हायकोर्ट म्हणतं आहे ते बरोबर आहे का, हे डिसाइड करण्यासाठी 3 जजेस होते. मग कोणकोणते जजेस होते, तर एकतर रोहिंटो नरिमन साहेब ज्यांचा बेस आपल्या मुंबईवरनाच आहे, किंवा गवई साहेब जे बॉम्बे हायकोर्टचेच ऑनरेबल जज होऊन तिथे एलिव्हेट झालेले आहेत, आणि नंतर जोसेफ साहेब जे होते ते असे 3 जजेस बेंच मिळून हे डिसाइड करत होते की वेदर दिस जी 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे दॅट इज कॉन्स्टिट्युशनल ऑर नॉट, वेदर इट इज इन्फ्रिंजिंग द बेसिक स्ट्रक्चर ऑर नॉट, हे डिसाइड करण्यासाठी बसले होते. बरं, युनियन गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रलला रिप्रेझेंट कोण करत होते, तर ऑलवेज सेंट्रलला रिप्रेझेंट आपल्याकडे जसं स्टेटमध्ये आपण म्हणतो की ऍडव्होकेट जनरल जे आहेत तसं तिकडे जे आहेत ते तिथे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ते रिप्रेझेंट करतात. आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आपले वेणुगोपाल साहेब हे सेंट्रलला रिप्रेझेंट करत होते या मॅटरमध्ये. आणि मग आपण जर प्लिडिंग्स बघितली, प्रत्येक जण काय काय म्हणाला हे जर आपण पाहिलं तर आपल्याला थोडंसं पार्श्वभूमी कळते. ह्या जजमेंट जी आहे ती आपल्याला फोड करण्यामध्ये त्याचा इझी होतो. मग वेणुगोपाल साहेब जे होते ते अपिलंटच्या भूमिकेमध्ये होते. युनियन ऑफ इंडिया जे होतं ते अपिलंट होतं, त्यामुळे अपिलंट पहिला जो आहे तो प्लीड करणार. आणि मग अपिलंटनी प्लीड केलं, वेणुगोपाल साहेबांनी प्लीड केलेला आहे. वेणुगोपाल साहेब म्हणाले आर्टिकल 19 इंटॅक्ट आहे, आर्टिकल 43B ला गुजरात हायकोर्टनी चॅलेंज अल्ट्रा वायर्स ठरवलेला नाही आहे. आता राहिला प्रश्न जो आहे तो पार्ट 9B चा. आणि पार्ट 9B मध्ये म्हणणं एवढंच आहे पिटिशनरचं किंवा गुजरात हायकोर्टचं जे डिसिजन आहे ते म्हणणं एवढंच आहे की रॅटिफिकेशन झालेलं नाही आहे. तर रॅटिफिकेशन झालं नाही म्हणजे काय की वन हाफ ऑफ द स्टेटचं रॅटिफिकेशन आलेलं नाही असल्यामुळे हे अल्ट्रा व्हायरस आहे. मग त्यांचं प्लीडिंग अशी होती, ते म्हणत होते की 28 राज्यांपैकी 17 राज्यांनी आपले कायदे अमेंड केले, ह्या अनुषंगाने ह्याचा अर्थ आहे की इम्प्लाइड रॅटिफिकेशन आहे. स्पष्टपणे जरी रॅटिफिकेशन म्हटलं नसेल तरी हे जे रॅटिफिकेशन त्यांनी चेंज करून घडवलेलं आहे दॅट इज ऑल्सो अ रॅटिफिकेशन.
तरी त्याला स्वीकृती दिलेली आहे 17 राज्यांनी. दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की हे रॅटिफिकेशन करून, ठीक आहे, जे 28 पैकी 17 राज्य आले, बाकीचे नाही आले, पण 28 पैकी एकही राज्याने हे जे रॅटिफिकेशन आहे किंवा हे जे अमेंडमेंट आहे हे चॅलेंज केलेलं नाही आहे. कुठल्याही राज्याचा ह्या विषयावरती डिस्प्यूट नाही आहे की आम्हाला 97वी घटना दुरुस्ती मान्य नाहीये, असं कुठलंच राज्य म्हणत नाही आहे. हा त्यांचा दुसरा मुद्दा होता, जे ते ऑनरेबल सुप्रीम कोर्ट समोर 3 जजेस समोर ते हे प्लीड करत होते. तिसरा मुद्दा त्यांचा असा होता, ते म्हणत होते की आम्ही आर्टिकल 9B जो आहे, 9B जो चॅप्टर आम्ही ऍड केलेला आहे आणि आर्टिकल 243 प्रमाणे आम्ही ते पुढे सर्व जे काही सांगितलेलं आहे ते सर्व करायचं कोणाला आहे? सेंट्रल करणार आहे का स्टेट करणार आहे? तर ते स्टेट करणार आहे. स्टेटनी आपापले कायदे आणायचे आणि त्याप्रमाणे ते करून घ्यायचं. तर ज्या वेळेला स्टेट करणार आहे तर आम्ही कुठल्याही प्रकारच्या स्टेटच्या कायद्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही आहे. स्टेटला पूर्णपणे अधिकार दिलेले आहे की तुम्ही कायदे बनवायचे आहे. म्हणून ती जे डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा शिरकाव करतच नाही आहे, असे आपले वेणुगोपाल साहेब जे आहे ते प्लीड करत होते. आणि शेवटला त्यांचं असं म्हणणं होतं की वेदर दिस टोटल अमेंडमेंट जी आम्ही 97वी घटना दुरुस्ती केली, वेदर इट इज हार्मफुल, दॅट इज हार्मफुल टू द बेसिक स्ट्रक्चर, म्हणजे संविधानाच्या मूल तत्वांना ते छेद करत आहे का? तर अजिबात छेद करत नाही आहे. कारण गुजरात हायकोर्ट डिव्हिजन बेंचने असं कुठेच म्हटलेलं नाही आहे की हे सर्व अमेंडमेंट जे आहेत ते संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला छेद करत आहेत, असं कुठेच उल्लेख केलेला नाही आहे. त्यामुळे जर बेसिक स्ट्रक्चरला छेद करत नसेल याचा अर्थ आहे की सर्वच्या सर्व अमेंडमेंट ही कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरला धरून आहे आणि त्यामुळे त्याला वॉइड ठरवण्याचा अधिकार नाही आहे. अशी प्लीडिंग्स जी आहे ती वेणुगोपाल साहेबांनी जी आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टासमोर केलेली होती. त्यानंतर जो पिटिशनर होता ती प्लीडिंग अशी होती, त्यांचं म्हणणं असं होतं, दोघांचंही म्हणणं आपण बघितलं पाहिजे. तर त्यांचं पिटिशनरचं म्हणणं असं होतं की जे काम तुम्ही डायरेक्टली करू शकत नाही, म्हणजे थोडक्यात जे स्टेटला संविधान सांगतं की तुम्ही हे डायरेक्टली करू शकत नाही ते तुम्ही इनडायरेक्ट पण करू शकत नाही. म्हणजे जे डायरेक्टली करू शकत नाही ते इनडायरेक्टली पण करू शकत नाही. आपण म्हणतो उलटा घास खायचा, तर उलटा घासही तुम्ही खाऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला स्ट्रिक्ट कंप्लायन्स आर्टिकल 368 सब क्लॉज 2 चं करणं गरजेचं आहे, असं पिटिशनरचं म्हणणं होतं. पिटिशनरनी दुसरा मुद्दा मांडला की वेणुगोपाल साहेब जे म्हणतायत की स्टेटच्या कुठल्याही लेजिस्लेटिव्ह पॉवर मध्ये हस्तक्षेप केलेला नाही आहे, पण ह्यामध्ये आम्हाला जे कायदे बनवायचे आहेत, स्टेटला जे कायदे बनवायचे आहेत ते तुमच्या पार्ट 9B प्रमाणे बनवायचे आहेत. म्हणजे आमचे अधिकार कुठेतरी कर्टेल केलेले आहेत. आमचे 30 डायरेक्टर होते, आज आमचे 21 झाले. ऑडिटर जे आमच्या पॅनलवरती त्यांनाच आम्हाला घ्यायचं आहे. हे सर्व कर्टलमेंट आमचे जे अधिकार आहेत ते कोणी केले? तर ते ह्या पार्ट 9B नी केले. आणि म्हणून ही जी प्रोसिजरल लॅप्स झाल्यामुळे हे जे पार्ट 9B आणि टोटल 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हे अल्ट्रा वायर्स किंवा अनकॉन्स्टिट्युशनल ठरवण्यात यावं, असं जे आहे ते पिटिशनर म्हणत होता. मग आता आपण बघूया की ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने ह्याच्यामध्ये विश्लेषण कसं केलेलं आहे किंवा ह्याचा निकाल जो आहे तो कसा आलेला आहे. आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने तिन्ही जजेसनी मिळून असा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की मुद्दा काय होता की प्रोसिजरल लॅप्स झालेले होते, म्हणजे आर्टिकल 360 सब क्लॉज 2 रॅटिफिकेशन जे आहे ते आलं नव्हतं. तर प्रोसिजरल ग्राउंड एक आहे आणि दुसरं आहे बेसिक स्ट्रक्चरची ग्राउंड. बेसिक स्ट्रक्चरच्या ग्राउंडला छेद करत आहे का? अजिबात नाही. संविधानाच्या कुठल्याही बेसिक स्ट्रक्चरच्या ह्याला छेद करण्याचा प्रश्न येत नाही आहे. मग प्रोसिजरल ग्राउंड वरती हा कायदा जो आहे तो लॅप्स होण्याची शक्यता आहे. हे सुप्रीम कोर्टाची पहिली दिशा होती, प्रोसिजरल आणि बेसिक स्ट्रक्चरच्या ग्राउंडच्या दिशेने. दुसरी दिशा सुप्रीम कोर्टाची होती हा निर्णय देण्यामध्ये, ती होती डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स सेंट्रल आणि स्टेटचे. मग हे कुठे सांगितलेलं आहे आपल्या संविधानामध्ये? तर आपल्याकडे पहिला जो आर्टिकल आपल्या संविधानाचा आहे ते सांगतं की इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. कुठेही आपल्या आर्टिकल 1 मध्ये असं म्हटलेलं नाही आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ फेडरेशन ऑफ स्टेट्स. तिकडे युनियन ऑफ स्टेट्स असा उच्चार केलेला आहे. आणि आर्टिकल 245च्या पुढे म्हणजे आर्टिकल 245, 246 मध्ये ह्या डिस्ट्रीब्युशन पॉवर्सचे प्रोव्हिजन दिलेले आहे.
त्या आर्टिकल 246 चा उल्लेख देखील आपल्याला ह्या जजमेंटमध्ये सारखा सारखा पाहायला मिळतो. आर्टिकल 246 सब क्लॉज 2 सब क्लॉज 3 असा उल्लेख आपल्याला ह्या जजमेंटमध्ये पाहायला मिळेल. मग आर्टिकल 245 मध्ये सांगितलेलं आहे की पार्लमेंटनी कायदे बनवायचे अख्ख्या इंडियाच्या टेरिटरीसाठी आणि स्टेटनी आपल्या स्टेटसाठी कायदे बनवायचे. स्टेट लेजिस्लेचरनी स्टेटसाठी कायदे बनवायचे. आणि त्याच्यामध्ये मग 7th शेड्यूल मध्ये लिस्ट 1 दिलेली आहे, युनियन लिस्ट ज्याला म्हणतो आपण, किंवा ॲटॉमिक एनर्जी असेल किंवा सीबीआय असेल, मग ह्या रिलेटेड काही कायदे असतील तर ते फक्त सेंट्रलनी बनवायचे, ते फक्त युनियननी बनवायचे असं तिथे दिलेलं आहे. डिफेन्स रिलेटेड काही कायदे असतील तर ते फक्त सेंट्रलनी बनवायचे. मग एक लिस्ट दिलेली आहे कन्करंट लिस्ट ज्याला आपण बोलतो, म्हणजे दोन्ही लोक मिळून कायदे बनवू शकतात. सेंट्रल पण त्या विषयावरती कायदे बनवू शकते आणि स्टेट गव्हर्नमेंट पण त्या विषयावरती कायदे बनवू शकतो. कुठले असे विषय आहेत तर क्रिमिनल अमेंडमेंट लॉज आपले जे आहेत, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, ट्रस्ट तुमचे ऍक्ट्स आहेत, बँक्रप्सी ऍक्ट्स आहेत, इलेक्ट्रिसिटी आहे. हे सर्व विषयांवरती जर आपण पाहिलं तर दोघांनाही अधिकार दिलेले आहेत कायदे बनवण्याचे. आणि तिसरा विषय असा आहे लिस्ट 2 ज्याला आपण बोलतो की स्टेट लिस्ट मध्ये काही कायदे आहेत, त्या स्टेटलाच फक्त अधिकार दिलेले आहेत की तुम्ही याच्यात कायदे बनवू शकता. मग उदाहरणार्थ आपले पोलिसांचे जे कायदे आपण बघतो तो आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये येतात. पब्लिक हेल्थ सॅनिटेशन जो प्रकार आहे तो स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये येतो. आपला शेती जो विषय आहे, ऍग्रिकल्चर जो विषय आहे तो देखील स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये येतो. म्हणजे संपूर्णपणे स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार आहे की त्यांनीच कायदे बनवायचे. तसाच त्याच लिस्टमध्ये एंट्री 32 जी दिलेली आहे त्या 32 मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी हा विषय येतो. म्हणजे थोडक्यात स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार आहेत हे कायदे बनवण्याचे, असं सुप्रीम कोर्टाची ह्या विषयावरती दिशा होती. आणि मग ते म्हणत होते की ह्या कायद्यांमध्ये हस्तक्षेप करणं ह्याला आपण युनिटरी बोलतो. म्हणजे आपलं संविधान युनिटरी आहे का फेडरल आहे असा प्रश्न ज्या वेळेला पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांना कोणी विचारला होता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी एक उत्तर असं दिलं होतं की आपलं जे संविधान आहे ना युनिटरी आहे ना फेडरल आहे, ते क्वासाई फेडरल आहे. म्हणजे ते दोन्हीकडे झुकलेलं आहे, समांतर रेषेने झुकलेलं आहे. मग ह्या उत्तराच्या बेसवरती सुप्रीम कोर्ट म्हणत होतं की वेदर दिस पार्ट 9B जो आहे तो आपल्या ह्या स्टेटच्या कायद्यांमध्ये हस्तक्षेप करत आहे का, हा एक विषय त्यांच्याकडे होता. आणि या सर्वांचा विश्लेषण करून, सर्वांचं विश्लेषण जे आहे ते फॅक्ट जे आहे ते समोर घेऊन ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने 20 जुलै 2021 ला निर्णय दिला की आर्टिकल 19(1)C जो फंडामेंटल राईट आहे 97th अमेंडमेंटचा तो इंटॅक्ट आहे. तो अजून आम्ही त्याला छेद केलेला नाही आहे, तो तसाच्या तसा योग्य आहे, तो कॉन्स्टिट्युशनल आहे. आर्टिकल 43B मध्ये जे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी सांगितलेलं आहे ते देखील इंटॅक्ट आहे, ते देखील कॉन्स्टिट्युशनल आहे. फक्त पार्ट 9B जो आहे तो प्रोसिजरल ग्राउंड्सनी आम्ही त्याला अल्ट्रा व्हायरस असं जे आहे ते डेलिगेट करत आहोत किंवा आम्ही जे त्याला प्रदान करत आहोत. म्हणजे थोडक्यात पार्ट 9B जो आहे तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे. 97th अमेंडमेंट 2011 मधली जो पार्ट 9B आहे तो वगळण्यात यावा, तो कॉन्स्टिट्युशनल नसल्यामुळे तो काढून टाकण्यात यावा आणि फक्त आर्टिकल 19(1)C जो आहे आणि आर्टिकल 43B जो आहे तो अस्तित्वात राहील. पण पार्ट 9B संपूर्णपणे काढून टाकण्यात यावा का संपूर्णपणे तो कोऑपरेटिव्ह सोसायटीला ऍप्लिकेबल नसावा का, असं नाही आहे. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे 2 जजेस म्हणजे जस्टिस नरिमन आणि जस्टिस गवई जे आहेत त्यांनी सांगितलं की हा पार्ट 9B जो आहे तो मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह साठी अजून इंटॅक्टच आहे, युनियन टेरिटरीजना पण. तो तिकडे सेंट्रलचे पॉवर्स असल्यामुळे तिथे मध्ये आम्ही हस्तक्षेप होत नाही आहे आणि म्हणून पार्ट 9B जो आहे तो त्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह साठी तो कॉन्स्टिट्युशनल अजूनही आहे. थोडक्यात असं सांगता येईल मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी 97th अमेंडमेंट 2011 जो आहे तो अख्खाच्या अख्खा जो आहे तो अजून व्हॅलिड आहे. फक्त कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या स्टेटमध्ये आहेत, स्टेट लेजिस्लेचर मध्ये ज्याचा समावेश होतो त्यांच्यासाठी पार्ट 9B फक्त निघून जात आहे. बाकी सर्व जे आहेत फंडामेंटल राईट्स आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ते तसेच्या तसे इंटॅक्ट आहे. आणि मग ह्या निर्णयामुळे तिसरे जज होते ऑनरेबल जोसेफ साहेब जे होते, त्यांनी ह्या फक्त विषयावरती वेगळं आपलं मत मांडलेलं आहे. त्यांचं मत काय आहे तर त्यांचं मत असं आहे, जर सुप्रीम कोर्टाने ह्या निष्कर्षावर पोहोचलेली आहे की पार्ट 9B मध्ये प्रोसिजरल लॅप्स झालेले आहेत आणि ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे,
रिगार्डिंग दिस प्रोसिजरल ग्राउंड लॅप्स, मग तो पूर्णच्या पूर्णपणे पार्ट 9B जो आहे तो निघून जायला पाहिजे. फक्त मल्टी स्टेटसाठी त्याला अप्लाय करता येणार नाही, कारण प्रोसिजरल लॅब्स जे आहे ते मूळ तत्वापासून झालेली आहे, असं हे तिसऱ्या जजेसचं म्हणणं होतं. पण अल्टिमेटली जज निर्णय जो आहे तो मेजॉरिटीवरती हेल्ड केला जातो आणि 2:1च्या मेजॉरिटीमध्ये असं आता शेवटला आपल्याकडे जे जजमेंट आहे ते असं आहे की आर्टिकल 19 इंटॅक्ट आहे, आर्टिकल 43B इंटॅक्ट आहे. पार्ट 9B कॅपिटल बी मधला जो आहे तो कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी ते ऍप्लिकेबल नाही आहे, पण मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी ऍप्लिकेबल अजूनही ते आहे. हा झाला आपला जजमेंटचं आपल्याकडे विश्लेषण आपण जे केलं करण्याचा प्रयत्न केला तो भाग. आता मेन क्वेश्चन आपल्याकडे हा आहे की मग आपलं सांगा ना की आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला किंवा जे 17 स्टेटनी जे आपापले कायदे त्या पार्ट 9Bच्या हिशोबाने आपले बनवून घेतलेले आहेत आणि आता पार्ट 9B आपण म्हणतोय की अनकॉन्स्टिट्युशनल आहे, मग आपले कायदे कॉन्स्टिट्युशनल होतील का? तर आपले कायद्याला कॉन्स्टिट्युशनलिटीची जी भूमिका आहे ती अजूनही आहे. कशी काय आहे? तर आपण काय केलेलं आहे, आपल्याकडे स्टेट लिस्टमध्ये हा सब्जेक्ट असल्यामुळे आपण ते कायदे बनवलेले आहेत. आपण रेफरन्स पार्ट 9Bचा घेतलेला आहे आणि सर्वच्या सर्व प्रोव्हिजन्स ज्या पार्ट 9Bच्या आहेत त्या आर्टिकल 43B ला धरून आहेत. म्हणजे व्हॉलंटरी फॉर्मेशन, ऑटोनॉमस फंक्शनिंग, डेमोक्रेटिक कंट्रोलमध्ये आपण बोलतो की 5 वर्षाचे इलेक्शन्स, इंडिपेंडेंट बॉडीनी तुमचे इलेक्शन्स घेतले पाहिजेत. प्रोफेशनल मॅनेजमेंटमध्ये आपण बोलतो की तुमच्याकडे एक्सपर्ट डायरेक्टर तुम्ही घेऊ शकता, फंक्शनल डायरेक्टर तुम्ही घेऊ शकता आणि तुमची सोसायटी तुम्ही प्रोफेशनल वेनी राबवू शकता. हे सर्व प्रोव्हिजन्स आपण तिकडून घेतलेले आहेत, पण आपण आपला स्टॅट्यूट जो आहे तो लेजिस्लेचरमध्ये पास केलेला आहे. आपल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि काउन्सिलमध्ये आपण पास केलेले आहेत. त्यामुळे आपले स्टॅट्यूट्स जे आहेत म्हणजे आपला जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट जो आपल्या समोर आज आहे तो तशाच्या तसा इंटॅक्ट आहे. जर समजा संपूर्णपणे हे अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं असतं बेसिक स्ट्रक्चरला धरून तर आपल्या स्टॅट्यूटमध्ये इश्यूज निर्माण झाले असते, मग आपले प्रोव्हिजन्स अनकॉन्स्टिट्युशनल बेसिक स्ट्रक्चरला गेले असते. पण आज मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह साठी पार्ट 9B अजूनही ठेवलेला आहे. ह्याचा अर्थ असा आहे फक्त प्रोसिजरल ग्राउंड साठी तो लॅप्स केलेला आहे. कुठल्याही प्रकारचं बेसिक स्ट्रक्चरला त्यांनी छेद केलेला नाहीये, या गोष्टींनी सिद्ध होतं. म्हणून आपले जे कायदे त्याप्रमाणे जे आपण बनवलेले आहेत ते सर्वच्या सर्व आजच्या डेटला इंटॅक्ट आहे. पण भविष्यामध्ये काय घडू शकतं? तर भविष्यामध्ये घडू शकतं महाराष्ट्र स्टेटला उद्या वाटलं किंवा बाकीच्या राज्यांना जर वाटलं की आता आमच्या डोक्यावरती पार्ट 9B ची गदा नाही आहे, मग आम्ही थोडंसं आम्हाला फ्रीडम आहे, लिबर्टी आहे, मग त्या लिबर्टीचा उपयोग करून आपण काही आपल्या स्टॅट्यूट्स मध्ये अमेंडमेंट करू शकतो आणि ते अमेंडमेंट जेव्हा होतील त्यावेळेला त्या स्वरूपामध्ये कायदा जो आहे तो आपल्या समोर येईल. पण तोपर्यंत जोपर्यंत ते अमेंडमेंट होत नाही तोपर्यंत आपला आत्ताचा कायदा जो आहे तो इंटॅक्ट आहे आणि तो पूर्णपणे कॉन्स्टिट्युशनल आहे. अजून काय होऊ शकतं भविष्यामध्ये? आपण जो मगासपासून जो विचार करत आहोत तो आहे 97 अमेंडमेंट 2011चा. आपण मगाशीच सांगितलं पहिला सुरुवात करताना ऍज द सोसायटी चेंजेस द लॉ शुड ऑलवेज चेंज. 97वी घटना 2011ची जी आहे ती नॉट नेसेसरी की 2021 मध्ये तेवढेच प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होतील. कदाचित असं आहे की 2021च्या या सिनॅरिओच्या बेसिसवरती नवीन काही अमेंडमेंटही करू शकतात सेंट्रलला, पार्लमेंटला, तर ते पॉवर्स केव्हाही आहेतच. मग त्या पॉवर्स जर बेसिक स्ट्रक्चरला धरून असतील आणि प्रोसिजरल त्यामध्ये लॅप्स नसतील तर काही भविष्यामध्ये आपल्याला नवीन अमेंडमेंट या कोऑपरेटिव्ह सहकारच्या दृष्टिकोनातून तेही पाहायला मिळतील. तर असे सर्व प्रोव्हिजन्स जे आहेत ते आपल्यासाठी, सर्व दरवाजे जे आहेत ते आपल्यासाठी ओपन आहेत, स्टेटसाठी ते ओपन ठेवलेले आहेत. आणि ह्या सर्व विश्लेषणामध्ये थोडक्यात आपण एक अभ्यास करायचा प्रयत्न केला की या जजमेंटमध्ये आहे काय, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजे काय आणि या जजमेंटनी आपल्याला काय इम्पॅक्ट केलेला आहे हे सर्व थोडंसं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न इथपर्यंत केलेला आहे. पुन्हा एकदा मी सर्व आयोजकांचे आभार मानतो आणि राजन नलावडे साहेबांना सांगतो की सर यू कॅन टेक ओव्हर. धन्यवाद श्री सर. ही जी टेक्निकल बाजू होती, हा जो निकाल देण्यात आला त्याची जी पार्श्वभूमी होती की अमेंडमेंट कशी केली जाते कॉन्स्टिट्यूशन मध्ये, 97 घटनावृत्ती जेव्हा 2011 साली झाली तेव्हा नक्की काय परिस्थिती होती, आज काय परिस्थिती आहे, याचा सुंदर असा उहापोह आपण इथे केलेला. आपलं खरंच आभार. यानंतर
आपल्याकडे जे अजून प्रमुख अतिथी कार्यक्रमाचे आयोजक उपस्थित आहेत, माननीय सुहास पटवर्धन साहेब, उपाध्यक्ष महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन. मी सरांना अनम्यूट करतोय. सर आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील. श्री सर पटवर्धन साहेब आहेत ना? सर्च करा ना सर, पार्टिसिपेंट्स मध्ये आपण सर्च करूया. हो हो, मला एक मिनिट. सर मगाशी होते सर, आले होते, आता दिसत नाहीये. सर मी तुर्तास बृहन्मुंबई नागरी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव नलावडे साहेब यांना मी सर अनम्यूट करतोय. नलावडे साहेब तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवली. हॅलो हॅलो. हा सर, येतोय, आवाज येतोय. 97 अमेंडमेंट च्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये झालेला निकाल आणि त्या संदर्भामध्ये आजच्या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आमचे सहकारी श्री सीताराम राणे साहेब, उपाध्यक्ष श्री सुहास पटवर्धन जी, आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते ऍडव्होकेट श्री प्रसाद परब, ऍडव्होकेट राजा नलावडे, सर्व उपस्थित पार्टिसिपंट आणि मित्रांनो, प्रथम पासून तर शेवटपर्यंत मी सर्व राणे साहेबांचं ऐकलं, परब साहेबांचं ऐकलं. सुप्रीम कोर्टामध्ये 97व्या घटना दुरुस्तीच्या बाबत झालेला निर्णय, त्याची पूर्वपीठिका आणि त्या संदर्भात संपूर्ण देशामध्ये आणि प्रामुख्याने आपल्या राज्यामध्ये आपल्या सहकार कायद्यामध्ये याचे परिणाम काय होणार आहे या संदर्भामध्ये ऍडव्होकेट श्री प्रसाद परब साहेबांनी आपल्या समोर फार चांगलं मार्गदर्शन केलं. मला जवळजवळ 160च्या दरम्यान आजच्या या वेबिनार मध्ये पार्टिसिपंट दिसले. थोडा विषय हा क्लिष्ट आहे. वास्तविक या विषयासाठी राज्याच्या सहकाराचा आवाका, संख्या, तथाकथित गुणात्मक संपूर्ण परिस्थिती पाहिली तर किमान एक 500-600 लोक याच्यामध्ये पार्टिसिपेंट होणं आवश्यक होतं. मला वाटतं की जे काम सरकारने करायला पाहिजे ते झालेलं दिसत नाही. 97 घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय, माननीय गुजरातच्या हायकोर्टाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये त्याला अंतिम असं स्वरूप देण्यात आलं आणि ही घटना दुरुस्ती ही रद्दबातल करावी. मग त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चरला काही परिणाम झाला काय ही घटना दुरुस्ती रद्द झाली, मोर दॅन 50% राज्याची संमती वगैरे वगैरे. मला वाटतं सहकार
दुर्दैवाने या स्टेज पर्यंत पोहोचलेला नाही. असं बोललं जातं की महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ही 12.5 कोटी आहे आणि जवळजवळ 6.5 ते 7 कोटी लोक हे सहकारामध्ये येणं तेणं मार्गाने कुठेतरी संस्थेमध्ये सभासद आहेत. मी काही दिवसापूर्वी एका संबंधित IAS अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना विचारलं ही आकडेवारी कोणी आणि कुठून आणली. म्हटलं मला जर विचारलं तर मी 14 ठिकाणी सभासद आहे. तुम्ही कोणालाही विचारा की तुम्ही सहकारी संस्थेमध्ये किती ठिकाणी सभासद आहात, तर जो आकडा 6.5 ते 7 कोटी सांगितला जातो, तुमच्या लक्षात येईल की सरकारकडे कुठली यंत्रणा नाही, एवढी सहकारातली यंत्रणा, एवढी मशिनरी, सरकारी अधिकारी, सहकारी संस्थांचा आवाका आणि महाराष्ट्र राज्याच्या बजेट पेक्षा कितीतरी पटीने या सहकारी संस्थांचा सर्व ऐकायला येते सगळ्यांना. हॅलो. हो साहेब येते. हा, आवाका कितीतरी मोठा आहे. सुप्रीम कोर्टाने जजमेंट कधी दिलं? 97 घटना दुरुस्तीच्या नंतर. या क्षणापर्यंत राज्य सरकारची भूमिका कुठेही त्यांनी विशद केली नाही. ऍडव्होकेट श्री प्रसाद परब साहेबांनी सांगितलं की राज्यातल्या सहकारी संस्थांना या घटना दुरुस्तीमुळे या क्षणापर्यंत कुठलाही धोका नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. हे कोणी सांगायला पाहिजे? 97 घटना दुरुस्ती झाली, राज्याने ती ऍक्सेप्ट केली. महाराष्ट्र राज्याने, राज्याची जबाबदारी आहे ना ती. 97 घटना दुरुस्ती झाल्यानंतर राज्याने त्याच्यासाठी जे अधिकारी नियुक्त केलेले आहेत, मग डेप्युटी रजिस्ट्रार असेल, DDR असेल, जॉईंट रजिस्ट्रार, सहकार आयुक्त असेल, सहकार सचिव असेल, त्यांची संबंधित यंत्रणा असेल, या घटना दुरुस्ती संदर्भामध्ये कुठेही कोणीही ना इलेक्ट्रॉनिक मीडियावर आले, ना या संदर्भात प्रिंट मीडियावर आले, ना सोशल मीडियावर आले. याचा अर्थ असा की लोकांनी या राज्यामध्ये 2.25 लाख सहकारी संस्था आहे हे वाक्य ऐकायचं. राज्यातली 60% जनता लोक हे सहकाराचे सभासद आहेत हे ऐकायचं. ज्या सहकाराला 100 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला त्या सहकाराच्या बद्दल एवढा मोठा सुप्रीम कोर्टातला एवढा मोठा क्रांतिकारक निर्णय तो का झाला, त्याच्यामध्ये चुकीचं आहे बरोबर हा नंतरचा पार्ट आहे, ते झालेलं नाही. आणि सरकारचं काम नॉन सरकारी एजन्सी किंवा त्या नॉन सरकारची एजन्सी मधील काही घटक हे काम परिपूर्ण नाही करू शकत. बघा, निवडणुका आल्या, ग्रामपंचायतची आली, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरसेवक, आमदार, खासदार, आणखी काय काय की त्याच्यामध्ये निवडणूक आहे, मतदार यादीमध्ये नाव असं प्रत्येकाला पत्र नाही पाठवलं जात. आपल्या घटनेत तरतूदच नाही. या तारखेला निवडणूक आहे, इतक्या वाजल्यापासून इतकं वर्तमानपत्रात कळवलं जातं. काही ठिकाणी लोक शासकीय अलीकडच्या काळामध्ये सेमिनार घ्यायला लागले, असं आहे तसं आहे, मतदार यादी दुरुस्त करायची तर असं आहे तसं, असं वरवरच्या गोष्टी सांगतात. परंतु ते गृहीत धरलं जातं, इट इज डीम्ड टू बी लीगल. त्याचा प्रकार इथे कुठेही दिसत नाही. 158 लोक मी मॅक्झिमम पाहिले आजच्या सेमिनार मध्ये पार्टिसिपंट. 2.25 लाख सहकारी संस्था. मुंबई शहरामध्ये 25,000 गृहनिर्माण सहकारी संस्था. आजचे आयोजक जे आहेत महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे साहेब,
राज्याचं नेतृत्व करतात गृहनिर्माण सहकारी संस्थांचे. मी ज्या शहरात आहे मुंबई शहरामध्ये, त्या शहरामध्ये पतसंस्थांचं जर आम्ही सेमिनार दर रविवारी 11:30 वाजता आम्ही घेतो, 400 पर्यंत प्रतिनिधी त्या सभेला हजर असतात. सुप्रीम कोर्टाने दिलेलं जजमेंट याची अंमलबजावणी कशी होणार, त्याचे इफेक्ट, मेरिट्स, डिमेरिट कसे असणार, लोक सहकारी संस्थांच्या संदर्भामध्ये आता काय करावं लागेल, नाही करावं लागेल, सरकार किंवा सरकारची एजन्सी यासाठी कुठे पुढे आलेले नाही. किंवा श्री प्रसाद परब ऍडव्होकेट यांनी सुद्धा सरकारने या संदर्भात पुढाकार घ्यायला पाहिजे, हेही त्यांच्या याच्यामध्ये कुठे आलेलं नाही. याचा अर्थ असा की कायदे बनवणाऱ्यांना हे पूर्ण लक्षात आलेलं आहे, याची जरुरी नाहीये म्हणून लोकांनी हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे, जे असेल ते ऍज इट इज. मला सांगा काय परिणाम झाला? काहीच परिणाम नाही झाला. तुम्ही आता सांगतायत की याच्यामध्ये काहीही ऍडव्हर्स झालेलं नाही महाराष्ट्रामध्ये या क्षणापर्यंत. मला तर कोणी तर या मोमेंट मधला माणूस आहे. मी 1977 सालापासून म्हणजे जवळजवळ 43 ते 44 वर्ष झाले या सेक्टर मध्ये मी काम करतो. किती महत्वाचा विषय आज ट्रान्झॅक्ट केलेला आहे सुप्रीम कोर्टाने, आणि कोण विचारत पण नाही. आणि या संदर्भामध्ये कोणी कोर्टात पण गेलं नाही की 97व्या घटना दुरुस्तीच्या जजमेंट नंतर सुप्रीम कोर्टात हायएस्ट अथॉरिटी की या संदर्भामध्ये सरकारने ही भूमिका तथाकथित सो कॉल्ड 60% सभासदांपर्यंत किंवा राज्यासमोर येऊन विशद करावी आणि त्याला लोकांना अवगत करावं, या संदर्भात सुद्धा कोणी कोर्टात गेलेलं नाही. याचा अर्थ असा की जो तो आपापल्या पद्धतीने काम करतोय. मला असं वाटतं या संपूर्ण याच्यामध्ये जोपर्यंत याच्यामध्ये बेनिफिशरी कोण झालेले आहेत त्याचं उत्तर कोणीच सांगितलेलं नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये याच्यावर ऍडव्हर्स इफेक्ट कोणाला झालेला आहे हे कोणीच सांगायला तयार नाही. मग जी व्यवस्था, ज्या सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्याचे चांगले वाईट परिणाम जर या देशातल्या 135 कोटी जनतेच्या किती टक्के लोकांपर्यंत याचा परिणाम झाला हे सांगायला कोणी तयार नाही. याचा अर्थ असा की आपल्याला असं वाटतंय की लोकांना याची गरज आहे. माझं उत्तर आहे की लोकांना याची गरज नाही, लोकांना वेगळी गरज आहे. आणि ते आम्हाला एज्युकेशन, मी थोडा विषय बाजूला करून सांगतो, लोकांना डायव्हर्ट केले जात आहे संपूर्ण देशात, प्रामुख्याने आपल्या राज्यामध्ये, प्रामुख्याने मुंबईमध्ये, प्रामुख्याने माझ्या लोकसभेमध्ये किंवा माझ्या याच्यामध्ये विधानसभेमध्ये, कॉन्स्टिट्युशन मध्ये राहतो त्या चाळीमध्ये, बिल्डिंग मध्ये वगैरे वगैरे. लोकांना एज्युकेशन हा विषय, ज्याच्याकडे पैसे आहे तो शिकू शकतो, असं जवळजवळ वातावरण तयार करण्यामध्ये आपला देश यशस्वी झालेला आहे. आणि ज्याला शिक्षण हे महाग झालेलं आहे ज्या देशामध्ये, त्या देशातल्या सर्वसामान्य माणसाला सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा खालची कोर्ट्स यांनी दिलेले निकाल हे माझ्यासाठी आहेत की नाही माहीतच नाही. स्वर्गवासी वसंतदादा पाटलांना सहकारमर्षी म्हणायचे, राज्याचे खऱ्या अर्थाने सहकारमर्षी म्हणायचे. शिक्षण म्हणे अत्यंत कमी. त्यावेळेला शिक्षण जरी नसलं तरी अनुभव महत्वाचा, त्याची प्रांजळ भावना महत्वाची. आणि आजकालच्या व्यवस्थेमध्ये 10वी 12वी शिकलेली लोक नको त्या मंत्री पदावर जाऊन बसलेत आणि सांगतात की मी कायदा मंत्री, मी नाव घेत नाही कोणाचं, कोण बोलतो मी सहकार मंत्री आहे, ज्याला इंग्लिश ऍक्ट सुद्धा वाचता येणार नाही. ती माणसं जर या व्यवस्थेमध्ये हे बनवणारे, कायदे बनवणाऱ्या विधिमंडळामध्ये जाऊन बसणार असेल, आणि ऍडव्होकेट श्री प्रसाद असो, राजा नलावडे असो किंवा अन्य ऍडव्होकेट्स असो, यू हॅव टू
यू हॅव टू चॅलेंज दिस इश्यू. हे कोण करणार otherwise? एवढ्या महत्वाच्या विषयावर मी एका जिल्हा बँकेमध्ये डायरेक्टर आहे, मुंबई जिल्हा मंदिर. 10,000 कोटीचा आवाका असलेली बँक वगैरे, मी 28-30 वर्ष आहे. या क्षणापर्यंत आम्ही मुंबईच्या सहकारी संस्थांची पालक बँक म्हणून आम्ही पुढे आलेलो नाही. कारण आमच्याकडे ह्या क्षणापर्यंत कोणी बोललं नाही की या 97 घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये आमच्या संस्थेवर काय परिणाम होणार आहे, चांगले परिणाम होणार आहे, वाईट परिणाम. याचा अर्थ असा की आम्हाला माहिती आणि तंत्रज्ञान आणि नॉलेज हे आम्हाला महाग केल्यामुळे आम्हाला समजायलाच तयार नाही या क्षणापर्यंत काय नेमकं काय कोणी करायचं ते. ज्या व्यवस्थेमध्ये दिल्लीमध्ये शिक्षण फुकट मिळायला लागलं, आम्ही माझ्या गल्लीमध्ये मिळाला, तर माझ्या गावामध्ये शिक्षण फुकट नाहीये. जिल्हा परिषदेमध्ये फुकट आहे, बाजूच्या तालुक्याच्या ठिकाणी की पैसे मोजावे लागतात. आणि जर आमची मुलं, आमचे नातू आणि ही गरीब लोक जर शिकणार नसतील, ऍडव्होकेट्स होणार नसतील, तर ठराविक लोकच या व्यवस्थेमध्ये येऊन काम करणार असेल, त्यांना घटना दुरुस्तीचं याचं त्याचं काही देणं घेणं नाही. आणि हाच इश्यू मी मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्यांदा ऍडव्होकेट परब साहेबांच्या या वेबिनार मध्ये मी समाविष्ट आहे. आपल्या संविधानाबद्दल त्यांनी खूप सिरीज चालवल्या. मी खूप सुरुवातीच्या याच्यामध्ये मी जॉईन झालो वगैरे. किती सुंदर आणि चांगली माहिती. परंतु ज्या देशाचं संविधान ज्यांनी याच्यामध्ये फार मोठे कष्ट घेतले, ही वॉज वन ऑफ द मेंबर, बॅरिस्टर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी ज्या समाजाचं नेतृत्व केलं, म्हणजे समाजाचं म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते, तो समाज अजूनही तसा आहे. म्हणजे ज्यांनी देशाचं संविधान बनवलं, या संविधानकर्त्याच्या अनुनयांना सुद्धा अजून आपण या देशामध्ये न्याय देऊ शकलो नाही या क्षणापर्यंत. आणि आपण एक्सटेंड करू शकलो, जर एक्सटेंड नाही केलं आपल्याला हा समाज मत देणार नाही. आणि मताच्या नावाखाली आम्ही लोकांना डिप्राईव्ह करणार असेल, मला वाटतं आपलं शिक्षण, आपली संपूर्ण व्यवस्था ही किती अडचणीची आहे. मग नेमकं आजच्या ह्या वेबिनार मध्ये आपल्याला नेमकं काय करावं लागेल, इथून पुढे काय करावं लागेल. मला जे वाटतं, बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून नाही, मी या चळवळीतला कार्यकर्ता आहे. ऍडव्होकेट श्री प्रसाद परब साहेबांबरोबर माझा मुलगा ऍडव्होकेट राजा नलावडे सोबत काम करतायत, त्यांच्याबरोबर अनेक सहकारी आहेत. या पिढीला, ही जी पिढी आहे, ऍडव्होकेट श्री प्रसाद आणि राजा वगैरे, ही सगळी जी यंगस्टर्स आहे, या लोकांनी, त्या लोकांनी ही व्यवस्था बदलण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आपण रुटीन किती दिवस काम करणार आहोत? आपण फार काळ रुटीन काम करू शकणार नाही. या देशातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बनवण्याचे शिल्पकार ज्यांना बोलतो, ही वॉज वन ऑफ द कमिटी मेंबर. तर त्या याच्यामध्ये या देशातल्या कॉमन माणसाला किती न्याय मिळाला? 100 वर्ष सहकाराला झाली. या देशातले सर्व सहकारी साखर कारखाने हे कोण चालवतात? या देशातील सर्व सूतगिरण्या कोण चालवतात? या देशातल्या सर्व हम रस्त्यावरचे पेट्रोल पंपचे मालक कोण आहेत? आश्रमशाळेचे मालक कोण आहे? इंजिनियर कॉलेज कोणी काढली? यांना जागा कोणी दिल्या? याच कोणीतरी कधीतरी, जोपर्यंत हे कोणी सांगणार नाही आणि या समाजाला जागा करणार नाही. सगळ्यांना ठीक आहे, कायदा आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, ऍक्ट आहे, सगळं आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीचा ऍक्ट आहे 1960, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, सगळं बरोबर आहे. परंतु हे सर्व असताना याचे बेनिफिशरी कोण झालेत? किती लोक बेनिफिशरी झाले? 100 वर्ष झाली ना. 2.25 लाख सहकारी संस्था. एका संस्थेमध्ये ऍव्हरेज 11 संचालक आहे. 2.25 म्हणजे जवळजवळ कार्यकर्त्यांची, या राज्यातल्या सहकारी कार्यकर्त्यांची संख्याच 25 लाख रुपयाच्या, 25,000च्या पुढे आहे. 25 लाखाच्या पुढे आहे. ज्या चळवळीसाठी 25 लाखाच्या पुढे कार्यकर्ते आहेत असं कागदावर दिसतं,
जर 25 लाख कार्यकर्ते या सहकारातल्या चळवळीचं नेतृत्व करत असतील, जर तुम्ही डीप मध्ये गेलात, त्याच्यामधले 2,500 सुद्धा सहकारी कार्यकर्ते जे या सत्तेच्या याच्यामध्ये नाहीत, कोण तालुका पंचायत अमुक जिल्हा परिषद आमदार खासदार याच्यामध्ये नाहीत, पण 2,500 लोकांना सुद्धा हा सहकार, त्यांच्या सहकाराची गंगा त्यांच्या दरवाजापर्यंत पोहोचली नाही. ते पोहोचवण्याचं काम आणि साखळी तोडायचं काम जो येणारा सुशिक्षित कार्यकर्ता, सुशिक्षित वकील, डॉक्टर्स, हे जे सगळी मंडळी आहे, जोपर्यंत तुम्ही पुढे येणार नाही ह्या चळवळीमध्ये, आम्ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. याच्यामध्ये कोण स्वीकारणार अदरवाईज जबाबदारी? कोणीच कोणाला सांगायला तयार नाही. आज मुंबई शहराची जवळजवळ 1.25 कोटीच्या पुढे लोकसंख्या, याच्यामध्ये जवळजवळ 28,000 विविध प्रकारच्या सहकारी संस्था आणि 97 घटना दुरुस्ती संदर्भामध्ये एकही सेंट्रल एजन्सी किंवा सरकार किंवा जॉईंट रजिस्ट्रार किंवा DDR, 4 DDR आहेत मुंबई शहरामध्ये, 21 पेक्षा जास्त डेप्युटी रजिस्ट्रार आहेत. एकही अधिकारी सांगायला आला नाही की हे मला सेमिनार अटेंड करायचं आहे, मला हे लोक घटना दुरुस्तीच्या संदर्भात मला सांगायचंय, जो सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. याचा अर्थ जे काम सरकारने करायला पाहिजे ते काम सरकारनं करता नॉन सरकारी एजन्सी मधले जे कार्यकर्ते आहेत, मग ते वकील असो, डॉक्टर, कोणी असो, हे किती पुरे पडणार आहे. म्हणून या चळवळीमध्ये आपल्याला थोडं हटके काम करायला पाहिजे. जर आम्ही म्हणालो मग काय बाकीचे लोक कोण करत नाही, आम्ही काय ठेका घेतला काय, असं नाही होणार आहे. आपल्याला काम करायला पाहिजे, लोकांसाठी काम करायला पाहिजे. आपण आपलं कुटुंब सोडून आलो ना, तुम्ही आजचं लेक्चर द्यायला आलात, तुम्ही लोकांना माहिती समजली, माहिती सांगितली, काही लोकांना समजलं. आता याच्यामध्ये अनेक अवघड सगळे, मला सांगा की मी ठीक आहे, याच्यामध्ये जो 10वी 11वी शिकलेला आहे ऍडव्होकेट श्री यांनी परब साहेबांनी जे कलम सांगितले त्याचा आणि कलमाचा काही संबंधच नाही, काही संबंध नाही त्याला एक समजतं 97 घटना दुरुस्ती परवलीचा शब्द. जसा या देशामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन आला, या देशामध्ये एवढे कायदे आले, परंतु राईट टू इन्फॉर्मेशन हा कायदा अण्णासाहेब हजारेंनी या देशामध्ये देशातल्या सगळ्या तथाकथित यंत्रणेला, लोकसभेला, राज्यसभेला भाग पाडलं की हा 97 याच्यामध्ये तुम्हाला हा राईट टू इन्फॉर्मेशन हा लागू करायला पाहिजे. एकट्या माणसाने, कुठली ताकद नसताना, कुठली शक्ती सोबत नसताना, माणसं सोबत नसताना, कुठली सत्ता त्यांच्या पाठीमागे नाही, पैसे नाही, आजी माजी आमदार खासदार नगर कोणी नाही, एकट्या माणसाने सर्वसामान्य लोकांसाठी कायदा बनवला. आणि तो आज प्रत्येक जो बोलतो मी RTI खाली मी तुमची माहिती मागेल, मी कंप्लेंट करेल. RTI हा शब्द या देशामध्ये जेवढे कायदे झाले, आपण सगळे वकील लोक आहात, तिथे अनेक वकील लोक आहे याच्या वेबिनार मध्ये, RTI सारखा एवढा लोकमान्य असलेला ना, माहीत असलेला कायदा, लोकमान्य तर आपला हे सुद्धा IPC सुद्धा आहे, परंतु माहिती नाही लोकांना फार. परंतु RTI मात्र समजतो कोणी काय, माझा अधिकार काय, ही माहिती दिली पाहिजे. पूर्वी अशी होती, कारण सांगायचं, तो कारण पण आता सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्याला लोकाभिमुख करण्यासाठी सरकारचं काम तुमच्यावर न कळत व्यवस्थेने सोपवलेलं आहे. हे काम तुम्ही करत आहात, थोडं हे मोठ्या संख्येने करावं असं मी ऍडव्होकेट परब साहेबांना विनंती करेल. कारण आमचे राणे साहेब आहे, सीताराम राणे साहेब, हा चळवळीतला कार्यकर्ता आहे, खूप काम करायची इच्छा आहे, पण या कार्यकर्त्यांना मूळ विषयापासून जर दूर नेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा जर कोण काम करत असेल तर चांगल्या माणसाला काम करण्याची इच्छा असून सुद्धा तो डिलिव्हरी देऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी याच्यामध्ये सामुदायिक प्रयत्न करायला पाहिजे. आणि मला काय नाही करता आलं, माझ्या चाळीमध्ये जर 25 रूम असतील तर 25 रूमला खऱ्या अर्थाने जगण्याचा किमान एज्युकेशन त्याला मिळण्यासाठी आम्ही काय करू शकतो का, एवढा जरी मी विचार केला, एज्युकेशन कसा शिकणार, मला चाळीतला मुलगा कसा IAS होणार, एखादा अपवाद सोडून द्या, कसा IAS होणार तो, कसा तो ऍडव्होकेट होणार. त्याची आई जर भांडी घासायला जात असेल आणि मुलगा हुशार आहे आणि त्याला केवळ आई भांडी घासायला जाते आणि वडील कुठे कामाला नाही, गिरणी कामगार आहे, तो पैसे आणणार कुठून तो त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी. मग याचं दायित्व, याची जबाबदारी जोपर्यंत आपण तथाकथित याच्यामध्ये आरूढ झालेले लोक जर जबाबदारी ज्या वेळेला सुधारू त्यावेळेला सगळ्या लोकांना
किंबहुना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा अभ्यास करून घटनेचे शिल्पकार या जगामध्ये दुसरं कोणाला झालं नाही. त्या समितीमध्ये काय ते एकटे नव्हते, पण घटनेचा शिल्पकार या देशामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोललं जातं. एवढा मोठा त्याग तेवढा नाही करू शकलो तर आपण थोडा मोठा त्याग. लोकांना शिक्षण फुकट मिळू शकत नाही. 10 रुपयाचं मेडिसिन या भारतामध्ये आजही 250 रुपयाला विकलं जातं आणि आम्ही त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. 10 रुपयाचं मेडिसिन 250 रुपयाला, MRP 250 रुपये लिहायची आणि प्रोडक्शन कॉस्ट ही मात्र त्याची रुपये आहे. 250 रुपये या देशात विकली जाते. कसं लोकांना बरे होणार? आणि जर हेल्थ सुद्धा सांभाळा, आमच्याकडे काय काय अधिकार आहे, शिक्षणच आमच्याकडे नाही, मग याचा उपयोग काय? सहकार कायदा हा एकटा सफिशियंट होऊ शकत नाही. सहकारी संस्था हा एकटा विषय असू शकत नाही. सहकार विषय राज्याचा की केंद्राचा. मग हा एक हे कुणी अमेंडमेंट आणलं, कशासाठी आणलं? इथे असं आहे की सरकार बदलले की विचार बदलले. सरकार बदलले की काही लोकांच्या दृष्टीने फायदा होतो, काही लोकांच्या दृष्टीने नुकसान होतं. आणि अशा ह्या मृगजळामध्ये सर्वसामान्य माणूस हा भरडला जातो असं मला वाटतं. आणि मी प्रामुख्याने ऐकलेलं आहे श्रीप्रसादला की तुम्ही तुमची टीम जी आहे, मला तुमच्यासारख्या लोकांनी चमत्कार करण्यासाठी पुढे आलं पाहिजे असं माझं होतं. आपण फार सीमित राहूया नाही. यू शुड गो बिहाइंड अबाउट दॅट. आणि मला निश्चितपणे खात्री आहे तुम्ही ते करा. मी आज सांगितलं होतं आजच्या याच्यामध्ये, मी बऱ्याच लोकांना सांगितलं की तुम्ही याला जॉईन व्हा. परंतु जॉईन होताना मी पाहिलं लोकांची आवडच वेगळी आहे. आम्ही बोलून चालणार नाही, हे त्याला आवडलं पाहिजे, मला आवडलं, त्याला आवडलं पाहिजे. एका छोट्याशा सब्जेक्टसाठी अर्बन क्रेडिट मध्ये आज 400-450 लोक जॉईन करतात आणि एवढ्या महत्वाच्या विषयावर जो सहकार त्याच्यावर पूर्ण सुप्रीम कोर्टापर्यंत विषय पोहोचला, त्या विषयाची राज्यामध्ये चर्चा होत नाही. आणि नॉन सरकारी एजन्सीज आणि कार्यकर्ते, मग ते ऍडव्होकेट असो अन्य कोणी असो, ही मात्र जीव तोडून बोलतात. मला वाटतं आपण कुठेतरी या व्यवस्थेमध्ये कुठेतरी योगदान करायला पण कमी पडलो असं मला वाटतं. आणि आजचा हा वेबिनार हा एक त्यातला प्रकार आहे. तुम्ही फार प्रामाणिक प्रयत्न केला आणि ऑड डेला रात्री 10:30 वाजता 7:30 वाजता आपण हा कार्यक्रम ठेवला. भले ठीक आहे, 150, 158, 160 जे लोक आहे, आपल्याला आपल्या कामाची दिशा, लोकांसाठी किती लोकांची इन्व्हॉल्वमेंट आहे, किती लोक याच्यामध्ये अफेक्टेड होणार आहे, बॅड इफेक्ट नाही, याच्यामध्ये किती लोकांना फायदा होणार आहे. एकदा मी राहतो त्या ठिकाणी एका मुलाने, आमचा एक वैभव म्हणून मुलगा आहे, त्याने सांगितलं की रक्तगट बघून लोक ते काय हे बघून तुमचं लग्न पत्रिका काय कुठली पत्रिका ती ग्रह जुळतात की नाही न बघता रक्तगट जुळवा. हा, ते असं बघून लग्न जमवण्याचं भन्नाट कल्पना. एकदम तो मुलगा बिचारा पहिल्यांदा अण्णासाहेब हजारेंचा भाचा वैभव आमचा, तर आमच्या ऍडव्होकेट राजाचा मित्र, त्यांनी एका फार मोठ्या पटांगणामध्ये त्याला असं वाटलं की एवढा चांगला विषय, लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय, की आपण लग्न जुळवताना नेमकं काय करायला पाहिजे. मग ते कोण बोलतो हे 7वा गुरु 8वा गुरु अमुक तमुक काय काय असतं ते, कुंडली वगैरे, ते रक्तगट अमुक तमुक वगैरे. मी पाहिलं 20-25 लोक फक्त एवढ्या महत्वाच्या विषयाला, जसा आजचा विषय आहे तो महत्वाच्याला मी पाहिलं. तो मुलगा तेव्हापासून डिमोरलाइज झाला आणि तेव्हापासून या लोकांच्या तथाकथित समाज कल्याणाच्या गोष्टी करण्यासाठी तो मात्र मला कमी पडलेला दिसला. असं तथाकथित कार्यकर्त्यांना परिस्थितीने दाबण्याचं काम जे जे लोक पुढे पाहिजे, तेव्हाच काय पडलेलं नाही लोकांना. 97-98 कोणाला पाहिजे. एकतर मला आज बोला 1997 बद्दल बोलताय का तुम्ही, काय वाटेल ते बोलतात शिकलेली ग्रॅज्युएट लोक वगैरे. आणि हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला न्याय फार खूप शेकडो कोस दूर आहे. आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. 135 कोटीतल्या लोकांना आम्ही 135 नाही, मी माझ्या चाळीतल्या बिल्डिंग मधल्या लोकांना जरी न्याय देऊ शकलो सर्व अर्थाने, त्यांचं शिक्षण मी पूर्ण देऊ शकलो, फ्री ऑफ चार्ज करून देऊ शकलो, त्यांना मेडिकल मी फुकट करून दिलं. दिल्लीमध्ये हेल्थ फुकट, हेल्थच्या सगळ्या सर्व्हिसेस फुकट मिळू शकतात, शिक्षण फुकट मिळू शकतं. माझ्या आणि तुमच्या या मुंबईमध्ये राज्यामध्ये किंवा बाजूच्या राज्यामध्ये
हे मात्र कोणी करायला तयार नाही आणि मग काही कारण सांगितली जातात. मला वाटतं आपण लोकांच्या मूळ प्रश्नापासून आपण दूर जातो की काय असं चित्र नाही उभं राहायला पाहिजे. तरी सुद्धा काहीच न करण्यापेक्षा काहीतरी कोणतरी करतंय म्हणून आपण केल्याबद्दल आपल्या कामाला माझा पुन्हा पुन्हा आपल्याला आशीर्वाद आहेत. आपण असंच काम करत जा, पण काहीतरी मिरॅकल घडवा. याच्यासाठी मी सांगतो की तुमचीच पिढी हे मिरॅकल घडू शकते. अण्णासाहेब आजारे वय झालं ठीक आहे, त्यांनी केलं. एकटा माणूस संपूर्ण 135 कोटी सगळ्या जनतेला भाग पाडलं, यंत्रणेला भाग पाडलं. राईट टू इन्फॉर्मेशन कायदा लोकांच्या लक्षात आणून दिला की हा कायदा माझ्यासाठी आहे, कॉमन माणसासाठी. जसा सुप्रीम कोर्टाचा 97 घटना दुरुस्तीचा कायदा हा माझ्यासाठी, हे लोकांना वाटायलाच तयार नाही. मी लोकांचं जाऊ द्या, सहकारी संस्थांच्या कार्यकर्त्यांना वाटायला पाहिजे, त्यांनाही नाही. सहकार आयुक्ताला वाटायला पाहिजे, त्यांनाही नाही. सहकार सचिवाला वाटायला पाहिजे, त्यांनाही नाही. IAS अधिकारी कोणालाच कसं वाटत नाही. मला वाटतं आपण या यंत्रणेत कुठेतरी कमी पडतो आणि ते आपण काम पुरं पडावं. आणि मी तुमच्या सोबत आहोत. विश ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा सीताराम राणे साहेब, पटवर्धन साहेब, ऍडव्होकेट परब साहेब, राजा लोढे यांना पुन्हा एकदा, आणि पार्टिसिपंट भले संख्येने कमी असो परंतु लक्षात येईल की ही गरज आहे. कोणतरी करतंय, त्यांना आपल्याला प्रोत्साहित करायला पाहिजे आणि हे काम आपण करत राहा. आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. थँक्यू नलावडे साहेब. म्हणजे सरकारी अनास्था हा विषय तुमच्या भाषणात, तुमच्या मार्गदर्शनामध्ये नेहमी दिसून येतो. ऍडव्होकेट श्री प्रसाद परब साहेबांनी सुद्धा याचा एकदा दोनदा अनुभव घेतलेला आहे. आपली तळमळ आम्हाला समजते. आमच्या वतीने आम्हाला जे काही करायला जमतं, म्हणजे ऍडव्होकेट श्री प्रसाद परब असतील, ज्या काही फेडरेशन ज्याच्यावर आम्ही ज्याबरोबर सामील आहोत, ज्याच्यावर काम करत आहोत, त्यांच्या वतीने जे काही करता येईल ते आम्ही जवळपास 6 वर्ष श्रीप्रसाद परब सरांच्या माध्यमातून, त्यांच्या पुढाकारातून आम्ही हे करत आलो. इथून पुढे करत राहू, आपणास ग्वाही देतो. आणि यानंतर महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष माननीय सुहास पटवर्धन साहेब इथे उपस्थित आहेत. सर आपले 2 शब्द मांडतील. सर मी आपल्याला अनम्यूट केले. हा, नमस्कार. आदरणीय शिवाजीराव नरावडे साहेबांनी अतिशय तळमळीनं बोललेले आहेत. ज्येष्ठ आहेत, आपल्याकडे अनेक वर्षात त्यांचा अनुभव आहे. ऍडव्होकेट परब साहेब आमचे महाराष्ट्र फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक आहेत. त्यांनी हा कायदा अतिशय सोप्या शब्दात आपल्याला सांगितलेला आहे. ऍडव्होकेट राजा नरहर आपण ते सगळं कोऑर्डिनेशन केलेलं आहे. मी दोन्ही फेडरेशनला धन्यवाद देतो. आणि आपणच कुठे कमी पडतो हे खरं आहे, आणि यामुळे राणे साहेबांना आणि आम्ही सगळ्यांनी आपण त्याला जबाबदार आहोत. आणि आपण हा टॉर्च, ही मशाल आहे, ही आपण पुढे जाऊ, सहकाराची मशाल घेऊन जाऊ. पण आता दुर्दैवानं काय झालंय की लोकांच्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत. त्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचंच हे काम आहे असं मला वाटतं. दोन्ही फेडरेशनचे आभार, आणि हे सहकार जवळ आपण पुढे चालू ठेवू. आणि असेच दरवेळेला असे नवीन नवीन अमेंडमेंट, नवीन नवीन अभ्यास आपल्याकडे घेऊ, लोकांकडे ते नेणं आवश्यक आहे. आणि यासाठी हे ऍडव्होकेट आणि या दोन्ही फेडरेशन किंवा इतर सगळ्या फेडरेशनला आपण त्यात इन्व्हॉल्व्ह करू असं मला वाटतं. अतिशय चांगला उपक्रम केलाय. दोन्ही फेडरेशनचं आभार. धन्यवाद. श्रीप्रसाद सर. येस सर. हा सर. थँक्यू पटवर्धन साहेब. सर, नलावडे साहेबांचं मनोगत झालेलं आहे. पटवर्धन साहेबांनी देखील मनोगत आपलं व्यक्त केलेलं आहे. मला वाटतं की हा कार्यक्रमाचा जो समारोप आहे तो व्हायच्या आधी आपण आणि राणे साहेबांनी हे जे काय आता सेमिनार आपलं झालं, नलावडे साहेबांनी विचार मांडले, आपण काहीतरी याच्यावर आपलं मनोगत आता श्रीप्रसाद सर आपण मांडावं अशी माझी इच्छा आहे. मला माहिती आहे हा प्लॅटफॉर्म नाहीये सर, श्रीप्रसाद सर, हा नाही, प्लॅटफॉर्म दोनच मिनिटं आपण क्लॅरिफाय करूया की विषय आपण जेवढा लवकरात लवकर घ्यायचा होता, आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या फेडरेशनला मागणी होती, तुमच्या बाबांच्या फेडरेशनला पण देखील मागणी होती, साहेबांच्या फेडरेशनला मागणी होती, हा विषय लवकरात लवकर या प्लॅटफॉर्मवर आणावा. त्या हेतूने आपण तो एक ऑड डे ठेवला होता. पण काही हरकत नाहीये, आपल्याकडे एक सिस्टम आपण अशी केलेली आहे की कुठलाही कार्यक्रम जो आपण करतो त्या कार्यक्रमाची रेकॉर्डिंग जी आहे ती आपण ताबडतोब युट्यूब वरती पब्लिश करून घेतो. तर त्या अनुषंगाने आपण हे सर्व ठिकाणी पोहोचवण्याचा, म्हणजे तळागाळात पोहोचवण्याचा आपण जो आहे तो बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपण हा कार्यक्रम जो आहे त्याप्रमाणे तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करू, असे आम्ही सर्वच जण ह्याच्यावरती त्याप्रमाणे आम्ही ग्वाही देतो. आणि
मी स्पेशल थँक्स जे आहेत ते महाराष्ट्र स्टेट फेडरेशन आणि बृहन्मुंबई फेडरेशनला देतो, कारण दोन्ही फेडरेशन फर्स्ट टाइम एकत्र येऊन कॉपरेशनची खरी डेफिनेशन जी आहे ती आपण ह्या कार्यक्रमातून आपण ती एक्सप्लेन केलेली आहे. ही एक कुठेतरी सुरुवात आहे आणि जे काय आपल्याला साहेबांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहू आणि आपल्याला सर्वांचे आशीर्वाद मिळो ह्याप्रमाणे आपण इथे कार्यक्रम जो आहे तो थांबवण्याचा मी राजे सरांना रिक्वेस्ट करेन. श्री सर, कार्यक्रम संपवायच्या आधी बृहन्मुंबई नागरिक सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत विठ्ठल वाळुंज साहेब यांना विनंती करतो की कार्यक्रमाचा समारोप आपण करावा. सर्वांचे आभार मानून. वाळुंज साहेब, तुम्हाला अनम्यूट केलंय. धन्यवाद. आवाज येतोय ना? हो हो. आज या ठिकाणी बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने आज हा 57 घटना दुरुस्ती या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला. बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव नलावडे साहेब आणि हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष माननीय सीतारामजी राणे साहेब, पटवर्धन साहेब आणि यात पार्टिशन केलेले अतिशय असं योग्य असं मार्गदर्शन केलेले ऍडव्होकेट परब साहेब, ऍडव्होकेट राजा नलावडे साहेब आणि पटवर्धन साहेब आणि यात पार्टिशन केलेले सर्व सहकारी चळवळीतील कार्यकर्ते, सभासद, संस्थांचे पदाधिकारी यांनी पार्टिशन केल्याबद्दल मी दोन्ही फेडरेशनच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर.